कृष्ण सेवा प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त गणेशलालजी मानधने अध्यक्ष, वेणुगोपालजी तापडिया उपाध्यक्ष, श्रीकांत बुथडा, विष्णू मानधिया वानधनिया, गोपाल सोमाणी, श्यामसुंदर बल्लवा, ज्ञानेश्वर दिवटे, सूर्यनारायण रघोजी, रमेशजी बुथडा, रामानुज होलाणी या सर्वांनी कृपया व्यासपीठावर यावं अशी विनंती आहे. श्रीकांत बुथडा आज महाराजांचा सन्मान करतायत. श्रीकांतजी बुथडा यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचा हार अर्पण करून सन्मान करावा. संस्थेचे सचिव श्रीकांतजी बुथडा हे महाराजांचा सन्मान करतायत. सर्व विश्वस्तांनी यावं. वेणुगोपालजी तापडिया, गणेशजी मानधने आलेले अध्यक्ष, गोपालजी सोमाणी, श्यामसुंदर बल्लवा, ज्ञानेश्वर दिवटे, सूर्यनारायण रघोजी, रमेशजी बुथडा, रामानुज होलाणी सर्व विश्वस्तांना विनंती आहे की थोडं पुढे यावं. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्यात्मरूपा नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद्र प्रमदा परा प्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तरण तर तुर्या लालन लीला कुंडली गवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंडळ सोलापूर यांचे विश्वस्त या सर्वांनी पुढे यावे आणि ते महाराजांचा सन्मान करू इच्छितात. गोंदावलेकर महाराज परिवार. अरुणराव पाठक आणि सर्व मंडळी महाराजांचा सन्मान करतात. आता यावरी गुरुभक्तीची परी सांगो गावधारी चतुरनाथा आग्र्याची देवा जन्मभूमी हे सेवा जय ब्रह्म करी जीवा स्वच्छादे ते आचार्य उपासती प्रगती जळजोडली बैसोडे पान देवधानाची ना तरी सकळ जळ समृद्धी घेऊन गंगारी आली उदती की श्रुती हे महापरी बैठी झाली नाना विटाळ जीविते गुणागुण उकी ते प्राण न थाऊची ते दिले प्रिया कुंडली गवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पसायदान जीवनाचे तत्वज्ञान या विषयावर काल पहिलं सत्र महाराजांनी गुंफलं आणि काल बोलल्याप्रमाणे माऊलींनी आता हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये जवळपास 300 ते 400 ठिकाणी आलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये जवळपास तो 15 वेळा आलाय. आता अभिनव वाघ विलासिनी इथून सुरुवात झाली आणि शेवट आपल्याला माहिती की आता विश्वात्मके देवे इथपर्यंत आले. 18व्या अध्यायात तर सुमारे 64 ओवी अशा आहेत की ज्या ठिकाणी आता हा शब्द ओवीमध्ये आलेला आहे. महाराजांची प्रतिभा ती सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वत दुभे मग सकाळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे अशी चैतन्य महाराजांची प्रतिभा आहे. आणि त्यामुळं ही एक मोठी पर्वणी सोलापूरकरांना असते. दरवर्षी कार्तिक पौर्णिमा प्रतिपदा आणि द्वितीया आदरणीय भाऊ थावरे यांच्या आग्रहावरून महाराजांनी हे निमंत्रण सोलापूरसाठी तहहायात स्वीकारलेलं आहे. याचा आपणा सर्वांना आनंद आहे. मी विनंती करतो चैतन्य महाराज देगलूरकर यांना त्यांना पुनश्च नमन करू आपण सर्वजण मनोमन आणि त्यांना विनंती करतो की आता प्रवचनास सुरुवात करावी. धन्यवाद. येडे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे पसाय दान हे. श्री रामकृष्ण सेवा संघाच्या वतीने प्रतिवार्षिक होणाऱ्या या प्रवचनमालेच्या यावर्षीच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. रामकृष्ण सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि आपण सुज्ञ चाणाक्ष श्रोते आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पसायदान हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी आपल्या सद्गुरू चरणाजवळ मागितलेलं मागणं आहे. हे मागणं काही विशिष्ट हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं आहे. सगळ्याच संतांच्या अवताराच्या भूमिका
सामान्यतः सारख्याच असतात. जगतामध्ये कोणी अज्ञानी असू नये, कमीत कमी स्वजीवनाचा हेतू ध्यानात ठेवून मानवी जीवन हे नैतिक आणि धार्मिक मूल्याधिष्ठित असावं आणि विचारानं मानवी जीवनाचा परिपोष होत एक व्यापक, संपन्न, सुविचारी असं जीवन माणसाला जगता यावं, याच्याकरता जे काही करणं आवश्यक असतं ते शब्द आणि कृती या दोन रूपातून संत महात्मे जगताच्या समोर साकार करत असतात. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काय मागितलेलं आहे याचा शब्दशः ओविशः विचार करणं माझ्या वेळेच्या आणि अर्थात बुद्धीच्या मर्यादेत बसणार नाही. तथापि आज आणि उद्याच्या या 2 सत्रांमधून त्या मागणीचा साकल्यानं विचार करणं आणि विशेषतः ते जीवनाचं तत्वज्ञान कसं आहे, कोणत्या पद्धतीनं त्याचा विचार केला जाऊ शकतो, या संबंधातली काही मांडणी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. काल आपण या पसायदानाची एक सामान्य प्रस्तावना पाहून आलो होतो. हे मागणं हे धार्मिक, आध्यात्मिक एवढ्याच मर्यादेत बसणारं नाही, तर त्याही पलीकडे जाऊन थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर धर्म आणि अध्यात्म याचा संपर्कही येऊ नये याची हेतुतः काळजी घेणाऱ्या व्यक्तींच्या कल्याणाकरताही ते तेवढंच महत्वाचं आहे. या पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मानवी जीवनाचं कल्याण मागितलं, ही गोष्ट खरी आहे. प्रश्न असा निर्माण होतो की हे मागणं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकरता मागावं इतकीही बुद्धी आपल्याला असू नये काय? त्याचं उत्तर काल जाताना आपण असं बोललो होतो की आपण जेव्हा आपल्या कल्याणाच्या कल्पना करत असतो आणि आपल्या स्वजीवनाच्या कल्याणाचे जे विचार आपल्याला परिपक्व झाल्यासारखे वाटत असतात ते अर्थातच आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनुभवाच्या विषयावरून. मानवी जीवनामध्ये कोणते अनुभव येतात, त्या अनुभवाचा विषय काय असतो, याच्यावरून माणसाच्या जीवनाची एक उंची ठरत असते. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम असं जे भर्तृहरी सामान्यत्वानं सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत बोलतात आणि त्याच्यामध्ये एक मानवी जीवनाचा विशेष म्हणून काही सांगतात. मग ते ज्ञान असेल, तो धर्म असेल, तो काय आपण पाठभेदाने काय मानायचं ते मानू, ज्ञानाचा विचार विशेषत्वानं केला गेला. ज्ञानेनहि ना पशुभिः समानः असं मानवी जीवनाचं वैलक्षण्य भर्तृहरी जेव्हा सांगतात त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये येणारे जे अनुभव, मी थोडंसं स्पष्ट बोलतो, प्रापंचिक स्तरावरचे असतात आणि त्या अनुभवानं जेव्हा आपण संपन्न होत जातो तेव्हा ती वैचारिक संपन्नता ही केवळ आपल्या पारंपरिक, आपल्या प्रापंचिक प्रगतीच्या भोवतीच फिरत राहते. तो विचार त्या कक्षेला ओलांडून बाहेर जाऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी आदी संत महात्म्यांनी मानवी जीवन जेवढं बारकाईनं बघितलेलं असतं आणि मानवी जीवनाच्या कल्याणाच्या त्यांच्या विचाराच्या कक्षा जेवढ्या रुंदावलेल्या असतात तेवढ्या अर्थातच तुमच्या माझ्या एका मर्यादित जीवन जगणाऱ्या जीवाच्या कक्षा तेवढ्या रुंदावलेल्या नसतात. आपण एका मर्यादेत आपल्या जीवनाचा विचार करू, आपल्या कल्याणाचा विचार करू, पण आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांच्या बुद्धीनं जेव्हा आपण आपल्याकडे पाहायला लागू त्यावेळेला आपल्याला कळतं की आपलं आपल्याकडे पाहणं हे किती संकुचित आहे, हे किती दोषजन्य आहे. याला केवळ आणि केवळ स्वार्थाचेच कंगोरे कसे आहेत
हे आपलंच आपल्याला कळत जातं. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींच्या, आपल्यापेक्षा व्यापक विचारांच्या व्यक्तींच्या डोळ्याने आपण आपलं जीवन बघावं, हा एक शहाणपणा आहे. मी थोडंसं ते सहज व्हावं याच्याकरता म्हणून दृष्टांत सांगतो. आपल्याकडे भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपण हे पाहतो की बदलणाऱ्या ऋतुमानाप्रमाणे आपल्याकडे फळं येतात, फळांचे हंगाम असतात. दुर्दैवाने का सुदैवाने माहिती नाही, पण आता सगळीच फळं सगळ्याच काळामध्ये मिळायला लागली आहेत. पण हे दुर्दैव आहे का सुदैव आहे नाही सांगता येणार. आंबा उन्हाळ्यात आला तरच तो चांगला, इतर वेळी येतो, पण उन्हाळ्यातली जी त्याची मजा आहे ती इतर वेळेला नसते. पण असे नका, बोराचा एक हंगाम असतो, जांभळाचा असतो, आंब्याचा असतो, पेरूचा असतो, की आपल्याकडे अशा पद्धती आहेत. आणि आपल्याकडे खेड्यामध्ये राहणाऱ्यांना विशेषत्वाने माहिती आहे की ज्या ज्या फळाचा हंगाम असतो त्या त्या हंगामामध्ये, त्या त्या काळामध्ये विशिष्ट लोक ती फळं घेऊन आपल्या गल्लीमध्ये विकायला येतात. ती मंडळी ठरलेली असतात, फक्त फळं बदलतात. बोराच्या दिवसामध्ये बोरं घेऊन, जांभळांच्या दिवसामध्ये जांभळं विकायला म्हणून ती मंडळी येतात. त्यांची घरं ठरलेली असतात. अशीच एक स्त्री बोरं विकण्याकरता म्हणून एका घरामध्ये गेली. घर नेहमीच परिचयाचं. त्या घरामध्ये गेल्यानंतर तिने, घरातली स्त्री परिचित होती, ती गेली ओसरीवर, तिने आपलं ते बोराचं टोपलं ठेवलं. त्या घरातल्या स्त्रीने सुद्धा विचारलं, काय ग, कसं काय, बऱ्याच दिवसांनी आलीस? तिने सांगितलं, काय नाही, खूप दिवस झाले, खरं आहे मला जमलं नाही, पण गोड बोरं आली आहेत, छान आहेत, म्हणून तुमच्याकरता घेऊन आले, बघा, असं म्हणून तिने ते टोपलीवरचं तिचं ते जे काय आवरण होतं, वस्त्र झाकलेलं होतं, ते काढलं. मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. बोरं विकायला आली, बोरं विकून जाणार, असं सहसा दोन परिचित बायकांमध्ये होत नाही, अर्थात अपरिचितांमध्ये होत नाही. गप्पा इकडच्या तिकडच्या. मग झालं का तुझ्या मुलीचं लग्न, जावई बरे आहेत का, कुठल्या गावाला दिलं, आमकं काय, नवऱ्याची तब्येत बरी आहे का, तो जातो का कामावर, मुलाचं शिक्षण काय, आता 100 गोष्टी असतात. त्या दोघींचा हा संवाद चालू असताना त्याच घरामध्ये त्या घरातल्या स्त्रीचा एक लहान मुलगा खेळत खेळत तिथे आला. आल्याबरोबर त्या बोरं विकणाऱ्या बाईने त्या घरातल्या बाईकडे बघून, अरे राजू केवढा मोठा झाला, मी त्याला खूप लहान बघितलं होतं, मध्ये माझं येणंच नाही झालं ना, म्हणून मला कळलं नाही, अरे किती मोठा झाला. मग तिने त्याला बोललं, बाळा इकडे आहे बघ, मी तुझी मावशी आहे, हे बघ मी तुझ्या करता काय गंमत आणली. बोराचं टोपलं तिने पुढं केलं, हे बघ तुझ्या करता बोरं आणली, घे. मुलगा जवळ आला, त्याने बोरं बघितली, घे ना, घे, तुला हवी तेवढी घे. तो म्हणाला, मला नको. अरे घे, लाजू नको, मी काही याचे पैसे नाही घेणार आहे तुझ्या आईकडून, घे, माझ्याकडून तुला हवी तेवढी बोरं घे. मुलगा म्हणाला, मला नको, मी नाही घेणार. का, तुला आवडत नाही? आवडतात. तुला नको आहेत का, मग घरात आहेत? नाही नाही, मला हवी आहे. अरे मग घे ना. नाही, मी नाही हात घालणार तुमच्या टोपल्यामध्ये, तुम्हाला हवं तर तुम्ही द्या. हे ऐकल्यानंतर त्या त्या बाईलाही कौतुक वाटलं, काय संस्कार आहे. आईलाही कौतुक वाटलं, मी याला हे शिकवलं नाही तरीही हा असं बोलतो. आईने पण, अरे आईला वाटलं लाजत असेल, आईने, अरे घे बाळा, आपलीच मावशी आहे, घे, ती काही म्हणणार नाही, मी पण काही म्हणणार नाही, घे. तो म्हणाला, नाही आई, मला नकोय, मावशीला हवं तर मावशीने देऊ देत, मी घेईन, पण मी नाही हात गाठ. ती म्हणाली, बरं ठीक आहे, मी देते, ये. तिने एक मुठभर बोरं त्याच्या हातामध्ये ठेवली, काय झालं, पैसे घेतले, उरलेल्या बाकीचा व्यवहार झाला, ती गेली निघून. आईला कौतुक होतं. आई म्हणाली, किती बाळ शहाण आहे माझं, असं घे म्हटल्यानंतर घेत नाही. तिने दिली तेव्हाच यानं बोरं घेतली. किती गुणवान आहे, किती गुणाचं लेकरू, किती छान संस्कार आहे.
आईने मुलाला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा किती शहाणा आहेस रे, तिने बोरं घे म्हणत असताना तू नाही घेतलीस, तिने दिली तेव्हा घेतलीस, कुठे शिकलास, का नको होती का, बोरं हवी होती, मग तू तुझ्या हाताने का नाही घेतलीस. मुलगा शहाणा, तो म्हणाला मी माझ्या हाताने घेणारच नव्हतो. म्हणे का. त्याने सांगितलं मी माझ्या हाताने घेतली असती तर माझ्या छोट्याशा हातामध्ये 2च आली असती. तिने तिच्या हाताने दिल्यामुळे माझे शर्टाचे चड्डीचे खिसे भरले, पुन्हा ओंजळे भरून घेतली. त्यामुळं आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींच्या दृष्टीने जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपल्या कल्पनेपेक्षा ते कित्येक पटीनं जास्त असते. आम्ही आमच्या कल्याणाच्या कल्पना जेव्हा आमच्याच दृष्टीने बघायला लागतो तेव्हा हातामध्ये 2च बोरं येतील. आम्ही ज्ञानोबारायांच्या दृष्टीने आमच्या जीवनाच्या कल्याणाच्या कल्पना ज्या वेळेला पसायदानामध्ये पाहतो तेव्हा आमच्या जन्म जन्मांतराचे दोष निवृत्त झाल्यासारखं आम्हाला वाटत राहतं. तेव्हा आमचे हातही भरतात, मुठी भरतात, खिसेही भरतात. कारण आमचे हात लहान मुलासारखे, त्याच्यामध्ये फार कमी बसतं. तुकोबारायांच्या हातात जास्त बसतं, जनाबाईंच्या हातात खूप जास्त बसतं. कारण त्यांनी जे जीवन बघितलेलं आहे आणि त्यांनी जीवनाचा शोध घेत असताना या जीवनातल्या चांगल्या वाईट गोष्टींचं जे मूल्यमापन केलेलं आहे त्या मूल्यमापनामध्ये चांगलं आणि वाईट हे दोन्हीही त्यांना यथार्थतेनं कळालेलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये वाईट मानायलाच तयार नाही आहोत काय. त्यामुळे खडांची व्यंकटी सांडो हे वाचल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की हे दुसऱ्यांकरता सांगितलेलं आहे. त्या खडांमध्ये आपणही एक आहोत, कारण खलत्व दुसऱ्याच्या ठिकाणीच फक्त बघणं हेही एक खलत्वाचं लक्षणच आहे ना. दोष नेहमी दुसऱ्याचे असतात असं मानणं हे सुद्धा एका अर्थाने खलत्वच आहे, हाही एका अर्थाने दुष्टपणाच आहे, तामस बुद्धीच आहे. स्वतःकडे दोष घेणं हे शक्यतो कुणाला नको असतं आणि श्रेय दुसऱ्याला देणं हेही शक्यतो कुणाला नको असतं. आम्ही दोष घ्यायला तयार नाही आहोत आणि श्रेय द्यायला तयार नाही आहोत. आम्हाला श्रेय हवं आहे आणि दोष द्यायचे. पसायदान नेमकं उलट बोलतं. म्हणून मी म्हटलं की संतांनी आपल्या गुणदोषांचं जे मूल्य, बरं नुसतं गुणदोषांचं मूल्यमापन करून हे जीवाचे दोष आहेत आणि हे जीवाचे गुण आहेत असं मानून जर किंवा मांडून जर संत महात्मे शांत बसले असते तरी मला त्याचं महत्व वाटलं नसतं, आपल्यालाही कुणाला वाटलं नसतं. परंतु त्या मूल्यमापनामध्ये दोषाची निवृत्ती आणि गुणांचा उत्कर्ष या दोन्ही करता लागणारी आवश्यक असणारी साधन परंपरा आणि साधना या दोन्ही गोष्टींचा चिकित्सक आणि समर्पक विचार संतांनी त्यांच्या वाङ्मयामधून आपल्या मनामध्ये पेरलेला आहे. आपण जन्म जन्मांतरामध्ये तेवढ्याच एका कारणाकरता संतांच्या चरणी कृतज्ञ राहिलं पाहिजे. इतकं संतांनी आमचा विचार करून इतका आम्हाला त्यामध्ये काही महत्वाचं देणं दिलेलं आहे. म्हणून एकूण पसायदानाची मागणी, पसायदानामधली मागणी विचारात घेत असताना हा विचार आपण सर्वप्रथम केला पाहिजे की ज्ञानेश्वर महाराजांनी या पसायदानामध्ये मानवी उत्कर्षाची साधन परंपरा मागितलेली आहे. कोणीही कर्तृत्ववान आणि विचारी मनुष्य कधीही स्वतःला आयतं काहीतरी मागत नसतो. कर्तृत्व असल्यामुळे आणि विचार असल्यामुळे तो कदाचित भांडवल मागेल, पण तो एखादा मुलगा कधी असं म्हणणार नाही, विचारी किंवा कर्तृत्ववान मुलगा असं म्हणणार नाही की वडिलांनी मला उद्योगधंदा पूर्ण उभा राहावा मग माझ्या हातात द्यावा, वडिलांनी मला नोकरी लावून द्यावी, वडिलांनी मला आयतं असं घर बांधून द्यावं, असं कोणी नाही म्हणणार. तो म्हणेल वडिलांना तुम्ही मला उद्योगधंदा सुरू करण्याकरता पैसे द्या, तुम्ही मला नोकरी चांगली करता येईल असं शिक्षण द्या, तुम्ही मला घर बांधण्याकरता म्हणून कदाचित थोडेफार पैसे द्या, हे मला मान्य आहे, पण मिळालेल्या त्या भांडवलावर स्वकर्तृत्वानं स्वतःचा उद्योग करण्यामध्ये त्याला जो पुरुषार्थ आणि त्या पुरुषार्थाच्या माध्यमातून जो आनंद मिळतो तो आनंद आयतं जेव्हा मिळतं
तेव्हा त्याच्यातून मिळत नसतो. हा आपल्या सगळ्यांचा सामान्य अनुभव आहे. त्याकरताच मराठी भाषेमध्ये आयत्या बेळात नागोबा, आयत्या पिठावर रेघोट्या वगैरे हे या ज्या सगळ्या म्हणी आल्या ते साधारण त्याच अनुषंगाने आल्या. जगामध्ये अशा विचाराचे लोक असतात, त्यांना फक्त हवं असतं. पण त्यांच्याबद्दल मला इथे वेळ घालवण्याचं काही कारण नाही. मला मुद्दा इतकाच मांडायचा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये मानवी कल्याणाची जी अपेक्षा व्यक्त केली, ते कल्याण त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ मागितलेलं नाही. त्यांनी त्या कल्याणाची साधनं सद्गुरूंच्या चरणाजवळ मागितली. आमच्या हातात साधन आलं पाहिजे. साधन आल्यानंतर त्या साधनाच्या माध्यमातून आम्ही कोणतं कर्तृत्व कोणत्या रूपाने प्रकट करावं आणि आमच्या यशाची अभिव्यक्ती कोणत्या रूपाने व्हावी हा नंतरचा प्रश्न आहे, जो श्रद्धा, प्रयत्न, अभ्यास, प्रयत्नांचं सातत्य या गोष्टींवर अवलंबून आहे. त्याच्यामध्ये श्रद्धा, अभ्यासाचं हे सूत्रच आहे. श्रद्धा किंवा विश्वास असणं, प्रयत्न करणं आणि प्रयत्नाचं सातत्य असणं, या तीन गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हाच त्याला अभ्यास म्हटलं जातं. ज्या प्रयत्नाच्या मुळाशी विश्वास नाहीये, ज्या प्रयत्नाच्या मुळाशी श्रद्धा नाहीये, ते प्रयत्न हे यशस्वी होतील असं म्हणण्याचं कोणतंही तार्किक आणि तात्विक कारण या जगतामध्ये उपलब्ध नाहीये. कुठेतरी त्याच्या मागे श्रद्धा, केवळ प्रयत्नच चालू आहे, चालत नाही. प्रयत्नांचं सातत्य आहे पण श्रद्धेचं अधिकरण नाही आहे. प्रयत्नांचं सातत्य आहेच आहे, सामर्थ्य आहेच आहे, प्रयत्न तो करतोच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला दृष्टांत जर द्यायचा झाला तर आंधळ्या गरुडाचे पाख हाती ते कवणा उपेगा जाती. गरुडाला पंख आहेत, पंखांमध्ये सामर्थ्य आहे, पण दुर्दैवाने गरुड आंधळा आहे. आकाशामध्ये विहार करण्याचं सामर्थ्य आहे, गोष्ट खरी आहे, पण अंधत्व आहे. तो डोळसपणा आम्हाला विश्वास देतो, तो डोळसपणाच आमची श्रद्धा निर्माण करतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी साधन परंपरा हातात आल्यानंतरच्या आहेत. पण शेवटी एक वैचारिक दिशा लागते. आम्हाला काय करायचं आहे या साध्याचा निश्चय लागतो. ते साध्य हे आमचंच साध्य आहे हा निवडण्याचा विवेक लागतो. आणि त्या साध्याकडे पाहताना एक आलंबनात्मक वृत्ती होणं, याच्याकरता काही आध्यात्मिक संस्कारांची गरज असते. ज्ञानेश्वरीतलं पसायदान हे एका अर्थाने त्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे असं मला वाटतं. मला ते जास्त महत्वाचं वाटतं. म्हणून कुठेही साध्याची चिकित्सा आपल्याला पसायदानामध्ये दिसणार नाही. हा, किंबहुना सर्व सुखी आणि जोजे वांछील तोते लाहो अशा पद्धतीचं जीवनाचं एकूण कल्याण या ओव्यांमध्ये दिसत असलं तरी त्या ओव्या या मागणीच्या असल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना माणसाला जागेवर बसून जो जे वांछील तोते लाहो असं व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नाहीये. त्याच्या मागे काही विचार आहे. किंबहुना सर्व सुखी हे विचाराचं सार आहे. किंबहुना हा शब्द जेव्हा ज्ञानेश्वर महाराज वापरतात तेव्हा मराठीमध्ये तो वापरला जातो. ज्ञानेश्वरीमध्ये तशी अनेक प्रमाण उदाहरणं मी आपल्याला देऊ शकेल. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण मराठीमध्ये किंबहुना शब्द वापरतो. किंबहुना शब्द अचानक नाही आहे. किंबहुना हा शब्द जेव्हा येतो तेव्हा या शब्दाच्या मागे विचाराचा विस्तार असतो आणि किंबहुना शब्दाच्या नंतर येणारं वाक्य विस्तारलेल्या विचाराचा संकोच असतो. या विस्तार आणि संकोचाचा सुवर्ण मध्य हा किंबहुना शब्द आपल्याला साधून देत असतो. मी तासभर बोलतो आणि तासभर बोलून मग म्हणतो की किंबहुना. किंबहुना म्हणजे काय? बहुना किंबहुना म्हणजे जास्त काय बोलायचंय आता थोडक्यात सांगतो हे सांगण्याकरता किंबहुना शब्द येतो. म्हणून किंबहुना शब्दाच्या आधी जो विचाराचा विस्तार असतो तो ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानामध्ये किंबहुना सर्व सुखी याच्या आधी आलेला आहे. आणि किंबहुना नंतर येणारी सर्व सुखी ही पदयोजना
ही आधीच्या विस्ताराचा संकोच आहे. मग त्या सर्वांमध्ये कोण कोण येतं ते आधी पाहावं लागतं. मग त्याच्यामध्ये खल येतात, त्याच्यामध्ये धार्मिक माणसं येतात, त्याच्यामध्ये सत्कर्मामध्ये रती किंवा सत्कर्म करण्याच्या प्रेरणा ज्यांच्या जाग्या झालेल्या आहेत ती मंडळी येतात. या भूमिका आपण बघितल्या पाहिजेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं हे केवळ आयतं काहीतरी माणसाला मिळावं अशा स्वरूपाचं नाहीये हे आपल्याला कळू शकतं. संतांनी असं का, ज्ञानेश्वर महाराजांना हे म्हणता आलं असतं ना की काही नाही, मला तुमच्याकडे दुसरं काहीही मागायचं नाहीये, मला इतकंच मागायचं आहे की सगळ्या जगांनी मुक्त व्हावं आणि मग येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. पण सगळ्या जगांनी मुक्त व्हावं असं कसं म्हणता येईल? त्याच्याकरता अधिकाराची चिकित्सा आहे. सगळ्यांनाच आपल्याला अपेक्षित असणारं साध्य एकदम मिळत नाही. त्याच्याकरता शेवटी कुठेतरी आपला अधिकार, आपली श्रेणी, आपली बुद्धिमत्ता, आपली कष्ट करण्याची तयारी, हे सगळं कुठे ना कुठे कुठल्या तरी पातळीवर आम्हाला सिद्ध केलं पाहिजे ना की हो, मी याचा अधिकारी आहे कारण माझ्याकडे हे हे आहे. मी मोक्ष मिळवण्याचा अधिकारी आहे कारण माझ्याकडे वैराग्य आहे. मी ही नोकरी करण्याचा अधिकारी आहे कारण मी इतका इतका शिकलेलो आहे. नाहीतर मग मुलाखती घेण्याला काही अर्थच राहणार नाही ना. सगळ्यांनीच एकदम मुक्त व्हावं. अरे जग चालेल कसं सगळेच मुक्त झाले तर? विशेषतः आमचं कसं होईल? मी कुणासमोर प्रवचन करू? हे ज्ञानेश्वर महाराजांनी कधी केलं नाही. सगळ्यांनीच मुक्त व्हायचं नाही. जुन्या मराठीमध्ये, मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, फार क्वचित वापरली जाते. म्हणी सुद्धा हळूहळू काळा छपोटामध्ये लुप्त व्हायला लागल्या जुन्या मराठीमध्ये, पण मराठवाड्यामध्ये विशेषत्वाने ती वापरली जाते. मै भी राणी तू भी राणी, पाय धुवायला कोण देईल पाणी? अरे सगळ्याच राण्या झाल्यानंतर पायावर पाणी टाकायला कोणी दासी हवी का नको? सगळेच मंत्री झाले तर हार घालायला कार्यकर्ता नको का? कुणीतरी एखादी येऊन जय जयकार करत जिंदाबाद म्हणून गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, हार घातला पाहिजे. सगळेच मंत्री, कोण कुणाला हार घालेल? सगळेच मुक्त, जग चालेल कसं? संतांना अपेक्षित असणाऱ्या जीवनाच्या धन्यतेकरता आधी जीवाचा अधिकार सिद्ध झाला पाहिजे. आणि त्या अधिकाराची सिद्धी होण्याकरता म्हणून कुठेतरी हा सगळा एक प्रवास, काल आपण बोललो होतो की हा एक आलेख आहे आणि तो चढताय. हा जीवनाचा प्रवास असा सरळ मार्गाने नाहीये, सरधोपट नाहीये. म्हणून कुठून तरी खलत्वापासून सुरू झालेलं मानवी जीवन ग्रंथोपजीवी व्हावं आणि त्या ग्रंथोपजीवींना मग जे हवं ते त्यांना त्या ह्याच्याबद्दल जय विजयाची भावना, विजयाची भावना निर्माण व्हावी, दृष्टादृष्टाच्या विजयाची भावना निर्माण व्हावी. तो दृष्टादृष्टाचा विजय लगेच नाहीये. सुरू झालेला प्रवास खलत्वापासून आहे. त्याच्या पुढची, त्याच्या पुढची, त्याच्या पुढची असं करत कुठेतरी आम्ही ग्रंथोपजीवी झालं पाहिजे. आणि मग दृष्टादृष्टाचा विजय मिळणं ही ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे. आयतं साध्य संतांनी मागितलेलं नाही. संतांनी जेव्हा स्वतःपुरतं जे मागणं मागितलेलं त्यांच्या वाङ्मयातून आपल्याला दिसतं, त्याच्यातही पुष्कळ विचार आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या एकूण वाङ्मयामध्ये आपल्याला हे दिसणार नाही की त्यांनी व्यक्तिगत जीवनाकरता काही मागितले. म्हणून संतांच्या जीवनाचा विचार करत असताना दोन पद्धतीच्या संतांचं चिंतन आपल्याला तत्वज्ञानामध्ये मांडलेलं दिसून येतं. एक आजान सिद्ध संत आहेत आणि दुसरे साधन सिद्ध संत आहेत. आजान सिद्ध संत म्हणजे जे संत म्हणूनच अवताराला आले आणि साधन सिद्ध संत म्हणजे जे अवताराला येताना सामान्य मनुष्य म्हणून आले, पण आपल्या जीवनामधल्या साधनांनी त्यांनी संतत्व प्राप्त करून घेतलंय की जगाच्या कल्याणाकरता नंतर त्यांनी आपल्या वाङ्मयामधून आपण कोणती साधनं केली आणि त्या साधनांचे परिणाम आपल्या जीवनावर काय झाले याचा उद्घोष आपल्या वाङ्मयामधून केला.
म्हणून याला ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय बघितलं तर त्याच्यामध्ये मी काय साधना केली हे त्यांनी कुठेही सांगितलं नाही, पण तुकोबारांनी मात्र ते सांगितलंय की मी ही साधना केली, असं झालं तसं झालं, मला पूर्वी काही कळत नव्हतं, मग कीर्तनाचा काही हे निर्माण झाला, मग संत वाङ्मय, गावातलं देऊळ भंगलं होतं आमचं, ते बांधण्यापासून त्यांच्या परमार्थाला प्रारंभ आहे. मग कसं मी पाठांतर केलं, कशी कीर्तनं केली, मग त्याच्याकरता काय साधना केली, डोंगरावर कसा जाऊन बसलो, माझ्या मनामध्ये काय विचार आले, त्या विकल्पांना मला कशी उत्तरं मिळत गेली, याच्यातून स्वजीवनाचा जो आध्यात्मिक प्रवास तुकोबारांनी आपल्या समोर मांडला तो साधनसिद्ध परंपरेचं वैशिष्ट्य सांगणार आहे. याचा अर्थ असा नाहीये की तुकोबाराय जन्माला येतानाच ते सामान्य माणूस म्हणून जन्माला आले असं मला म्हणायचं नाहीये. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले असं आपण त्यांचं वर्णन करतो. पण अजान सिद्ध जरी असले तरी जगताला साधन सिद्धता कळाली पाहिजे ना. जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्याच्या दुसऱ्या अध्यायात अशोचानंद व शोचस्वम या श्लोकापासून तशा अर्थाने गीता भाष्याला प्रारंभ झाला आचार्यांच्या. त्याचा उपोद्घात करताना या श्लोकाची प्रस्तावना करत असताना आचार्यांनी एक फार चांगला विचार आपल्या समोर मांडला. त्यांनी असं म्हटलंय की एखादा सिद्ध पुरुष, एखादा महात्मा आपल्या जीवनामध्ये जे काही साध्य प्राप्त करून घेत असतो ते साध्य तो लोकांच्या समोर मांडतो. काही मांडतो, असं असं मला हा आनंद मिळाला, अमुक तमुक जे काही आहे ते. आणि ते कशा करता मांडतो तर लोकांनी त्या मार्गाने जावं. आपल्याला आलेले अनुभव तो सांगतो. त्या अनुभवावरून त्या सगळ्या प्रकारावरून आपल्याला तो सिद्ध आहे हे कळतं. आचार्यांनी वाक्य चांगलं वापरलं. थोडस मी संकोच करून सांगतो त्याचा. आचार्यांनी असं म्हटलंय, सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति. सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात. विस्तार करत नाही, पण या संबंधामध्ये थोडस सोपं करण्याचा प्रयत्न इतकाच करतो की संतांचा जो भूतकाल असतो तो साधकाचा वर्तमान असला पाहिजे आणि संतांचा जो वर्तमान असतो ते साधकाचं भविष्य असलं पाहिजे. एवढाच त्याच्यातला हेतू आहे आणि आशय. संतांचा जो भूतकाल, तुकोबारांचा जो भूतकाल, मी काय साधना केली, कशी केली, माझ्या मनात काय विकल्प आले वगैरे वगैरे वगैरेचा जो विचार आहे तो विचार त्यांचा भूतकाल आहे, ते आपलं वर्तमान असलं पाहिजे. आणि संत ज्या वर्तमानात ज्या अवस्थेत आरूढ आहेत, अवस्थेवर आरूढ आहेत, ती अवस्था हे आपलं भविष्य असलं पाहिजे. मग त्यांनी जे मांडलेलं आहे ते आपल्याकरताच आहे. सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्यारे होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. हे तुकोबारांनी म्हटलंय त्याच्यामध्ये, मी आधी सेवन करतो आणि ते जगाला देतो, तुम्ही ते घेण्यात लाजू नका बाबा. सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्यारे रानभरी होऊ नका. त्या संबंधात अधिक बोलत नाही, पण मला बोलायचं आहे असे की तुकोबारायांची ही साधन सिद्ध अवस्था, म्हणून अजान सिद्धता आणि साधन सिद्धता हे दोन प्रकार. जेव्हा संत स्वजीवनाकरता मागताना, त्यांच्या वाङ्मयामध्ये स्वजीवनाकरता मागताना दिसतात, तेव्हा सुद्धा त्यांचं मागणं हे आयतं माझ्या पदरात टाका अशा पद्धतीचं कुठेही दिसत नाही. आयतं मागून माणसाला समाधान मिळत नाही. उलट जेव्हा त्याच्या पदरामध्ये आयतं काही पडतं तेव्हा त्याच्या जीवनामध्ये दोन दोष निर्माण होतात. मागे याच प्रवचनमालेमध्ये मी एकदा हे बोलल्याचं मला स्मरतं. माझा तुमच्या स्मरणशक्तीवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. आयतं माणसाला मिळालं की दोन दोष येतात. पहिला दोष निर्माण होतो तो आळशी होतो, आणि दुसरा दोष निर्माण होतो जे त्याला मिळतं ते आयतं मिळालं की त्याला त्याची किंमत राहत नाही. अल्प कष्टानं जे मिळतं त्याची थोडी तरी किंमत राहते, पण आयतं मिळायला लागलं त्याची किंमत नाही.
आयत्या पंचपक्वान्नाच्या ताटापेक्षा कष्टानं मिळालेली भाकरी गोड लागते असं म्हणतात. का गोड लागते? कारण त्या कष्टाचं मूल्य आपण जाणतो, त्या भाकरीचं मूल्य आपण जाणतो. त्याच्याकरता आपण काय रक्त झिजवलंय, शरीर झिजवलंय, घाम गाळलाय हे आपल्याला कळत असतं. कारण माणसाचा स्वभाव असा गमतीचा आहे की तो जेव्हा साध्य प्राप्ती करून घेतो त्यावेळेला दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा आपल्याला साधन रूपात झालेल्या कष्टाचं त्याला विस्मरण होत नाही. अर्थात मी हे प्रपंचाच्या अर्थाने बोलतो, लौकिक अर्थाने बोलतो. त्याची गंमत वाटते त्याला, काय कष्ट केले ना आपण म्हणून आज हे मिळत आहे. तो कष्टाला विसरत नाहीये आणि त्या कष्टाचं स्मरण त्याला प्राप्त झालेल्या साध्याचं एक विशेष महत्व प्रदर्शित करत राहतं. त्या साध्याची एक विशेष गोडी त्या स्मरणाने त्याला जाणवत राहते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज कुठेही या पसायदानामध्ये माणसाला काहीतरी आयतं मिळावं असं म्हणत नाही. जे मागितलंय ती साधनं आहेत. ती साधनं एवढ्या करता मागितली आहेत की आपण कुठेतरी कर्म प्रवृत्त व्हावं ही त्यांची अपेक्षा आहे. त्या कर्म प्रवृत्तीतून आपलं कर्तृत्व सिद्ध व्हावं ही त्यांची अपेक्षा आहे. आणि कर्तृत्वानं युक्त झालेल्यांनाच हे मिळावं हा त्याचा संकोच आहे, हा त्याच्या अधिकाराचा विचार. अनधिकाऱ्याच्या पदरामध्ये काही पडलं तर त्याचा उपयोग होण्यापेक्षा त्याचा विनियोग दुरुपयोगतेमध्ये जास्त होत असतो. त्याचा दुरुपयोग अनधिकाऱ्याच्या हातामध्ये. म्हणून आपल्या मराठीत म्हण आहे ना, माकडाच्या हाती मशाल कोलीत असं म्हणतो ना आपण. माकडाच्या हातात कोलीत दिलं काय होईल? काही नाही, सगळं गाव जाळून टाकेल ते. अनधिकाऱ्याच्या हातामध्ये आपण मशाल देतो, हाती मशाल शब्द आता वापरायची भीती वाटते. कोलीत 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 अनधिकाऱ्याच्या हातामध्ये आम्ही देतो. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हे चालत नाही. अनधिकाऱ्याला मिळत नाही, त्याच्या हातात देणं न देणं हा विषय वेगळा. त्याला मिळत नाही कारण तत्वज्ञानामध्ये मिळवल्याशिवाय गत्यंतर नाही. परमार्थ हा वस्तुतंत्र आहे, तो केवळ पुरुष तंत्राने चालत नाही. कर्तृत्व साधन परंपरा या पुरुष तंत्राने चालतात. पण वेदांतामध्ये तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं साध्य हे नेहमी वस्तुतंत्र असतं, त्याच्यामध्ये बदल होत नाही. सामान्य उदाहरण, मी तत्वज्ञानाकडे येणारच आहे, पण सामान्यत्वाने अगदी सामान्य याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर 4 व्यक्ती चाललेल्या आहेत. त्यांना एखाद्या गोष्टीवर काही भ्रम झाला. वेदांतामध्ये उदाहरण दिलं जातं, दोरीवर सर्पाचा भ्रम होतो. 4 मित्र चाललेले आहेत, त्या चौघांनाही सर्पभ्रम झाला. तर चौघांनाही दोरीवर सापच दिसेल असं सांगता येत नाही. कुणाला ते दोरी म्हणजे साप आहे असं वाटेल, कुणाला वाटेल अरे ही जमीन दुभंगलेली आहे, कुणाला वाटेल ही पाण्याची रेषा आहे, कुणाला वाटेल माळा पडलेली आहे, माला पडलेली आहे, काही वाटेल. चौघांना 4 वेगवेगळे भ्रम होऊ शकतात. त्यांच्या चित्तावर ज्या ज्या विषयाचे संस्कार अव्यवहिततेने झालेले असतात ती अव्यवहितता पुन्हा पुन्हा त्या भ्रमाला निमित्त ठरते. म्हणून कुणाला त्या दोरीवर सर्प वाटेल, कुणाला माला वाटेल, कुणाला पाण्याची रेषा वाटेल, कुणाला जमीन दुभंगली असं वाटेल, कुणाला वाटेल माझा बेल्ट पडलेला आहे, काही वाटू शकेल. कुणाला सर्प वाटेल. म्हणजे पडलेल्या वस्तूचं एक सामान्यत्वानं जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं व्हावं किंवा त्याच्याबद्दल भ्रम कसा व्हावा हे पुरुषतंत्र आहे. हे प्रत्येक पुरुषाचं वेगळं असू शकतं. पण जेव्हा असे 4 भ्रम झालेले लोक त्याच्या जवळ जाऊन बघतील तेव्हा त्या चौघांनाही त्या दोरीच्या ठिकाणी दोरीच दिसेल, वेगवेगळं ज्ञान होणार नाही. कारण ज्ञान होताना ते एक रूपानं होतं, भ्रम होताना तो अनंत रूपाने होत असतो. म्हणून साधन रूपता जी असते ती कदाचित पुरुषतंत्राने चालेल, कारण जगतामध्ये सगळ्याचेच अधिकारी असतात असं नाहीये. सगळ्यांनाच सगळंच कळावं आणि सगळ्यांनाच सगळंच मिळावं असं जगतामध्ये घडत नाही. प्रत्येकाचा अधिकारी
आपल्या प्रपंचातही ठरलेला असतो. प्रपंचातही, परमार्थात तर अधिकाऱ्याचं स्वतंत्र चिंतन आहे, पण प्रपंचामध्ये अनाधिकाऱ्याला काय मिळतं सांगा. दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला 10वीची परीक्षा देण्याची परवानगी मिळते का? नाही मिळत. दुसरीचं जाऊ द्या, 8वी 9वीत शिकणाऱ्या मुलाला तरी 10वीच्या परीक्षेची परवानगी मिळते का? नाही मिळत. मतदान करायचं असेल तर 5व्या 10व्या वर्षी मतदानाचा अधिकार देतं का आपलं संविधान? नाही देत. त्याच्याकरता तुम्हाला 18 वर्षाचं झालं पाहिजे. तुम्हाला विवाह करायचा असेल तर 21 वर्षाचं झालं पाहिजे. मी 15व्या वर्षी विवाह करतो. बालविवाहाचा आता कायदा नाहीये. बालविवाहाची ती प्रथा मोडली, कायद्याने त्याला निकष लावले. पूर्वीच्या काळामध्ये काय होत होतं याचा विचार नाही. ते काय 2ऱ्या 3ऱ्या वर्षी लग्न होत होते. नाही, याच्या पुढं खेड्यामध्ये पोटालाच कुंकू लावत होते म्हणे. म्हणजे तो मुलगा आहे का मुलगी आहे हे माहित नाही, पण तुला जर मुलगा झाला आणि मला जर मुलगी झाली तर तुझा मुलगा माझा जावई. तिथंच कुंकू लावलं, पोटालाच. ते गर्भातच आहेत अजून. पण आता होत नाही. लग्न करायचंय 21 वर्ष थांबा, मतदान करायचंय 18 वर्ष थांबा. म्हणजे तुम्हाला जर पंतप्रधान निवडायचं असेल तर 18 वर्ष पुरतात, पण बायको निवडायची असेल तर 21 वर्ष थांबा. म्हणजे कशाचं सामर्थ्य मोठं आहे हे लक्षात घ्या. 3 वर्षाची प्रगल्भता शेवटी आपल्या जीवनाची सुखदुःख ठरवण्याकरता उपयुक्त ठरत असते. हे अधिकार आहेत ना. मी अगदीच लौकिक अर्थानं बोलतोय. तसं परमार्थामध्ये सुद्धा अधिकारी आहे. असं एकदम काहीतरी आपल्याला मिळालं असं होत नाही. परमार्थात नाही चालत. म्हणून मी म्हटलं की परमार्थाच्या साध्याचा विचार हा वस्तुतंत्राने चालतो आणि साधनांचा विचार हा पुरुषतंत्राने चालतो. साधना प्रत्येकाला वेगळी सांगितली जाते, पण साध्य मात्र प्रत्येकाचं एकच असतं. साधना का वेगवेगळी साधना आहे? वेगवेगळ्या साधनांचा विचार का केला गेला? अधिकार भेद आहे जगामध्ये म्हणून. अधिकाराचा विचार आहे म्हणून. मला जे करता येतं त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला करता येत असेल, मला जे करता येतं त्याच्यापेक्षा कदाचित कमी दुसऱ्याला करता येत असेल, मला जेवढ्या शब्दामध्ये कळतं त्याच्यापेक्षा कमी शब्दामध्ये इतरांना कळत असेल. कुणी कर्म मार्गाने जाणार आहे, कुणी योग मार्गाने जाणार आहे, कुणी ज्ञान मार्गाने जाणार आहे, कुणी अष्टांग योग मार्गाने जाणार आहे, कुणी हठयोग मार्गाने जाणार आहे, कुणी आणखीन काही साधना ध्यानाधिक साधना करणार आहे, कुणी ज्ञान मार्गाने जातो, कुणी भक्ती मार्गाने जातो. मग हे वेगवेगळे मार्ग पुन्हा करताय. सगळ्यांनी सगळ्याच मार्गाने जावं अशी अपेक्षाच नाही. जो मार्ग मी निवडतो त्या मार्गाचा मी अधिकारी ठरतो, तेव्हाच मला त्या मार्गाविषयी आत्मीयता वाटत असते. मी जर त्या मार्गाचा अनधिकारी असेल तर मला त्या मार्गामध्ये काही श्रेयस्कर वाटणार नाही, स्वारस्य निर्माण होणार नाही. आपण विचार करा, घरामध्ये 2 मुलं 3 मुलं असतील तर सगळ्यांनीच इंजिनियर व्हावं, सगळ्यांनीच डॉक्टर व्हावं असं होतं का? कोणी म्हणतो नाही मला गणितात स्वारस्य नाही आहे, मला भाषेत आनंद वाटतो. याचा अर्थ त्याच्या अधिकाराचा विचार वेगळा आहे. कोणी म्हणतं मला याच्यामध्ये नाही, मला जीवशास्त्रामध्ये स्वारस्य वाटतं, त्याचा अधिकार वेगळा आहे. तर त्यांनी त्या मार्गाने जावं, यांनी या मार्गाने जावं. पण त्यांनी त्या मार्गाने जाऊन जे शिक्षण पदरात पाडून घेतलं आणि यांनी या मार्गाने जाऊन जे शिक्षण पदरात पाडून घेतलं, त्या दोघांच्याही शिक्षणाने त्या दोघांचंही जीवन उजळून निघावं ही मात्र अपेक्षा निश्चित आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा एकच अधिकार सगळ्यांना नसतो. आणि काय झालंय दुर्दैवाने, मी पुन्हा एकदा क्षमा मागतो की अधिकाराचा विचार ज्या वेळेला मांडला जातो त्यावेळेला तुम्ही याचे अधिकारी नाही आहात असं ऐकणं हे फार जीवावर येत असतं. माणसाला तो अपमान वाटतो आपला. मी इतका शिकलेला, मला अधिकार नाही, तुम्ही याचे अधिकारी नाही आहात ही शब्द योजना आज करणं अवघड आहे. कारण सगळ्यांना सगळे अधिकार सर्व कालामध्ये हवे आहेत
आम्हाला वाटेल त्यावेळेला आम्ही हव्या त्या अधिकाराचा विनियोग करू. हे कदाचित व्यवहाराच्या दृष्टीनं योग्य अयोग्य असेल नसेल माहिती नाही, पण पारमार्थिक विचारांमध्ये असं घडत नाही. आम्हाला आमचे अधिकार सिद्ध करावे लागतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अधिकाराची जाणीव असल्यामुळे अगदी न्यूनतम अधिकारी कोण असू शकतो तिथून विचाराला प्रारंभ केला. म्हणजे या जगतामध्ये सगळ्यात वाईट कोण असू शकतं तिथून प्रारंभ करून तीच व्यक्ती जगतातली सर्वोत्तम व्यक्ती कशी होऊ शकते असा हा आलेख आहे. म्हणून पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मागणं मागितलं. पहिल्या म्हणजे मागणीची जी पहिली ओवी आहे, जे खळांची व्यंकटे सांडो, इथे जे असं जे म्हटलंय, पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी उपक्रम करताना सांगितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे मला हे पसाय दान तुम्ही द्या. काय मागायचंय तुम्हाला? जे आता मी मागायला सुरुवात करतो. जे हा जो शब्द आहे, हे जे अक्षर आहे, हे इथं सर्वनाम म्हणून आलेलं नाहीये. मागणीच्या विषयाचा निर्देश करणारा तो प्रत्यय, हे लक्षात घेतलं पाहिजे. जे काय मागायचंय? मला असं मागायचंय की ज्याच्याने सगळ्यांचं कल्याण व्हावं. मला असं मागायचंय की ज्याच्याने खलांची दुष्टता ही निवृत्त व्हावी, असं मला त्याच्यातून मागायचंय. म्हणून जे बरं काय हवंय? खळांची व्यंकटी सांडो. म्हटलं आता इतकं मागून झाल्यानंतर पुढच्या सर्व ओव्यांमध्ये जे सर्वनाम ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलंय ते सर्वनाम हे मागे येणाऱ्या कुठल्या तरी नामाचंच द्योतक असतं की नाही? सर्वनामाचं महत्व काय आहे? नामाचं जे महत्व ते सर्वनामाचं महत्व. कुठल्या नामाचं महत्व? आपण सामान्य व्याकरण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. आपली मराठी आपल्याला प्राणप्रिय आहे. विशेष नामाच्या नंतर येणारं जे सर्वनाम असतं ते सर्वनाम विशेष नामाची किंमत घेऊन पुढे जात असतं. मला उदाहरणं द्यायची नाहीये. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. त्याची सत्कर्मामध्ये आवड वाढावी. त्याची म्हणजे कुणाची? काहीतरी मागे सांगावं लागेल की नाही? त्याची सत्कर्मामध्ये आवड वाढती राहावी. त्याची म्हणजे कुणाची राहावी? जीवाची राहावी? नाही. मग ज्या खळांनी आपली दुष्ट बुद्धी टाकून दिलेली आहे त्याची सत्कर्मात रती वाढ. म्हणजे एका वेगळ्याच कुठल्या तरी खळांनी दुष्टता टाकून द्यावी आणि कुठल्या तरी वेगळ्याच माणसाची सत्कर्मामध्ये रती वाढावी, ही प्रगती नाहीये. ही प्रगती नाहीये. ज्याची दुष्टता जावी त्याचीच सत्कर्म प्रवृत्ती वाढावी, तर ही प्रगती झाली. एक तुमच्या करता एक माझ्या करता असं नाहीये. आपण याचा विचार करून बघा. या सगळ्या सर्वनामांचा विचार करून बघा. आपण ती सर्वनामं कुणाची वाचक आहे? त्या सर्वनामाचा वाच्य कोण आहे? आपण विचार करा ना. कोणत्या तरी एखाद्या दुष्ट माणसाची दुष्टता ही त्याच्या म्हातारपणामुळे निवृत्त व्हावी आणि दुसऱ्याच कोणत्या तरी एका तरुणाची सत्कर्माची प्रवृत्ती वाढावी, हा सामाजिक विकास आहे? हा व्यक्तिगत विकास आहे? नाही. विकासामध्ये वाईटाची निवृत्ती आणि चांगल्याची प्राप्ती या दोन बाजू असतात, तर तो विकास होत जातो. वाईट ठेवून चांगल्याची प्राप्ती हा विकास नसतो. किंवा फक्त वाईटाची निवृत्ती होऊन चांगलं प्राप्त न होणं हाही विकास नसतो. हे सगळे टप्पे आहेत ना विचाराचे. एखाद्याच्या जीवनामध्ये अनिष्ट निवृत्त न होता इष्ट मिळालं, त्याचं वाईट बुद्धी गेली नाही पण त्याला चांगलं मिळालं. परिणाम काय? मिळालेलं चांगलं तो स्व आणि इतर सगळ्यांच्याच नाशाकरता वापरेल. कारण मुळात दुष्टता तीच आहे. मुळात ती दुष्टता आहे. त्यामुळे ते न जाता जर चांगलं काही मिळालं तर मिळालेलं चांगलं सुद्धा या वाईटाच्या संपर्कानं वाईट होत जातं. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याला देता येण्यासारखी. हे दिव्य प्रकाश देतात. या प्रकाशामध्ये मी तुम्हाला पाहतो आहे, तुम्ही मला पाहतात, मान्य. पण या दिव्याचा प्रकाश आत्ता जरी उपयुक्त ठरत असला तरी कुठेतरी कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये अंधार असेलच की नाही?
मग तो अंधार ठेवून प्रकाश देणं हे खऱ्या प्रकाशाचं लक्षण आहे का? अंधार ठेवून प्रकाश हवाय का कुणाला? असं होत नाही. कुठेतरी कोपऱ्यामध्ये अंधार असणारच आहे, पण तेच उद्या सूर्य उगवू द्या आणि त्या सूर्याचा प्रकाश पडू द्या. कुठे अंधार आहे सांगा? पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी, येर दिशा तियेची काळी काळीमा नाही. ज्ञानोबरायांनी म्हटलं येर दिशा तियेची काळी काळीमा नाही. त्या काळामध्ये कुठल्याही दिशेमध्ये कुठल्याच काळामध्ये अंधार राहत नाही. तियेची काळी येर दिशा काळीमा नाही. सूर्य अंधार ठेवतच नाही. म्हणजे प्रतिकूलता राहून जर अनुकूलाची प्राप्ती झाली तर असलेली प्रतिकूलता प्राप्त झालेल्या अनुकूलतेला प्रतिकूलताच बनवत असते. कारण वृत्ती तशी होते बघण्याची. थोडस जरी काही वाईट असलं आणि दुसरं काही चांगलं आलेलं असलं तरी ते वाईट चांगल्याला चांगलं राहू देत नाही. याच्याकरता संगतीचा विचार आपण सांगतो ना, चांगल्या माणसाच्या संगतीत जा. नाही मला काही नाही, मी खूप तू चांगला आहेस, पण त्याची संगती तुला कधी वाईट बनवेल हे तुला सुद्धा कळणार नाही. विचार करा, घागरभर दुधाला विरजण लावायला कधीही घागरभर दही लागत नाही. चमचाभर पुरतं. ते चमचाभरच असतं, पण सगळ्या दुधाला विरजण लावून टाकतं. याच्याकरता केवळ वाईटपणा आहे आणि तर चांगलपणा मिळाला म्हणजे प्रगती नाहीये. बरं, वाईटपणा गेला आणि चांगलेपणाही मिळाला नाही तर ते उदासीनता होईल, ती प्रगती नाहीये. मी वाईट नाहीये पण मी चांगलाही नाहीये ना, मग दगडा तर माझ्यात तसा काय फरक आहे? दगड वाईट नाहीये पण तो चांगलाही नाहीये. दगड स्वतःहून कुणाला लागत नाही गोष्ट खरी, पण दगड स्वतःहून कुणाच्या पुढेही जात नाही की माझी मूर्ती बनवा म्हणून. उदासीन म्हणजे ती उदासीनता येईल ना, तो ते मधलं होईल. दड चांगलं नाही, दड वाईट नाही. आणि अशी माणसं कधीही स्वतःची प्रगती करू शकत नाही. स्वतःची नाही, इतरांची नाही. केवळ लोकसंख्या वाढीचं निमित्त त्यांच्यामुळे ठरतं, एवढंच आहे. दुसरं काहीच कारण नाही. ते वाईट नाहीये गोष्ट खरी, पण चांगले नाहीयेत ना. माझं हे नाही ते नाही, काहीच नाही मध्ये. ही प्रगती नाहीये, हा विकास नाहीये. वाईट जावं आणि चांगलं यावं. वाईट गेलं नाही आणि चांगलं आलं, उपयोगाचं नाही. वाईट गेलं, चांगलंही आलं नाही, विकास नाही. आता हे सगळेच विकल्प मांडून मला फार वेळ त्याच्यात गुंतवायचा नाहीये. म्हणून जी सर्वनामं वापरलेली आहेत ती कुणाच्या संबंधाने आहेत याचा विचार केला पाहिजे. खळांची व्यंकटी सांडावी आणि त्याच खळांची सत्कर्मामध्ये रती वाढावी. त्याच खळांची सत्कर्मात रती वाढल्यानंतर भूता परस्पर पडो मैत्र जीवाचे असं व्हावं. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो कोण? जो ज्या खलाची दुष्टबुद्धी गेलेली आहे, ज्या खलाच्या जीवनामध्ये सत्कर्म प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, त्या सत्कर्म प्रवृत्तीमुळे सत्वशीलता वाढून त्याला सर्वांच्या ठिकाणी मैत्रत्व भावना निर्माण झालेली आहे. आणि अशा भूमिका वाढवत जाऊन जो स्वधर्माचा सूर्य पाहतो आहे त्याला जे हवं ते मिळावं, सगळ्यांना मिळावं अशी भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली नाही. पसायदान म्हणताना आपण आंधळेपणाने म्हणत जातो, पाठ आहे म्हणून. आता विश्वात्मके सुरू झालं की सुखिया झाला, बस संपलं. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती, मलये भिल्ल पुरंधरी चंदन तरुकाष्टम इंधनम कुरुते, असं एक वचन आहे, एक सुभाषित आहे. मलय पर्वतावर राहणारी भिल्लाची स्त्री, भिल्लाची बायको ही सरपण म्हणून चंदनाची लाकडं जाळते. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती, त्याचा अनादर होत असतो. कारण अतिपरिचय झाला ना
मग त्याच्या अर्थाकडे कोणी बघत नाही, अनादर होऊन जातो. म्हणा म्हणा. लोके प्रयागवासी कूपे स्नानम समाचरेत असं एक त्याच्यामध्ये अजून एक उदाहरण दिलं जातं. आता चंदन म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? चंदनाचा तुकडा आपल्याला बघायला मिळत नाही आणि ज्या वेळेला मिळतो त्या वेळेला बघायला आपण असत नाही. ही मोठी विचित्र गोष्ट आहे. पण ती स्त्री मलय पर्वतावर राहणारी ती भिल्लाची बायको, ती मात्र पाणी तापवण्याकरता चंदनाची लाकडं जाळते सरपण म्हणून. का तर तिथं सगळीकडे चंदनच आहे. अतिपरिचय झाला की अवज्ञा होते. तसं पसायदानाचा आपला अतिपरिचय झाला म्हणून आपण काय म्हणतो आहोत आणि काय मागतो आहोत या शब्दाकडे आपलं लक्ष नाहीये. फक्त घोकमपट्टीनं जे पाठ झालंय ते आपण घडाघडा घडाघडा म्हणतो आहोत. सुखिया झालं की हा चला आता घरी जायला परवानगी. असं नाहीये ना. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिका इतक्या सवंग नाहीयेत, इतक्या सामान्य नाहीयेत. त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं हे जे मागणं आहे ते व्यक्ती विकासाच्या दृष्टीनं असलं तरी ते समष्टी कल्याणाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण याच्यातलं समाजशास्त्र आपण लक्षात घ्या. व्यक्ती विकासाशिवाय सामाजिक विकास होत नसतो. समाज एकदम एका रात्री कधीही बदलत नाही. व्यक्ती बदलाव्या लागतात. जी समाजामध्ये राहणारी जी विचार संपन्न मंडळी आहेत, आपण म्हणतो समाज बदलला म्हणजे काय असतं? पूर्वीसारखा समाज आता राहिला नाही म्हणजे काय झालं? काय ही माणसं एका रात्रीत बदलून गेली का सगळी? त्यांच्या विचाराच्या दिशा एकदम पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहित झाल्या का? विचारांचा त्यांचा प्रवाह एकदम असा प्रवाहित झाला का? अशा पद्धतीनं समाज बदलत नाही. आणि समाजाच्या परिवर्तनाचा काल हा 4-2 वर्षाचा नसतो. त्याच्याकरता शेकडोनी वर्ष जावी लागतात. 700 वर्ष झाली पसायदान मागून तरी अजून किंबहुना सर्व सुखीची अडचण आहे. हे आपल्याला विसरता येणार नाहीये. आणि जर ते पूर्ण झालं नसेल तर तो दोष मागणाऱ्यांचा नाहीये. ज्यांच्या संबंधानं ते मागणं मागितलेलं आहे त्यांचा हा दोष आहे की अजून किंबहुना सर्व सुखी का पूर्णतेला गेलं. हा विचार आपण केला पाहिजे ना. कालही आपण बोललो की पसायदानामध्ये म्हणून प्रत्येकाचं एक उत्तरदायित्व आहे जे ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. हा समाज बदलावा, सगळ्यांना सुख मिळावं, तर मग ते सगळ्यांचं काम आहे, एकट्या कुणाचं काम नाहीये. पण असं सामाजिक परिवर्तन होण्याकरता ज्या व्यक्ती पहिल्यांदा बदलाव्या लागतात त्या व्यक्ती विचार संपन्न असल्या पाहिजे. म्हणून मी म्हटलं की हे असं एकदम रात्रीतून हे बदललेलं नाहीये. मग कसं बदल? माणूस तशा अर्थाने बदलत नसतो. मी थोडस एक वेगळा कंगोरा म्हणा पाहिजे तर माझ्या चिंतनामध्ये दोषही असू शकतो, नाही असं नाही. परंतु मला कधी कधी हे जाणवतं की असं लोक बदलत नाही. मग कोण बदलतं? लोक ज्याच्या मागे जातात ना डोळे झाकून त्या व्यक्ती बदलतात. म्हणून समाज बदलल्यासारखा दिसतो बऱ्याच वेळा. परिवर्तन तिथं आहे. नाहीतर आपण काल बोलल्याप्रमाणे अनुकरण करत राहणं, अनुसरण करत राहणं हा आपला स्वभाव आहे. आपण डोळे झाकून चाललेलो, फक्त कुणाच्या मागे चाललो? तो ज्याच्या मागे आम्ही चाललो तो 4 वर्षापूर्वी अशा विचाराचा होता, आता तो या विचाराचा झाला. म्हणून आम्ही 4 वर्षापूर्वी त्या विचाराचे होतो, आता या विचाराचे झालो आहोत, एवढंच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं व्यक्तिगत दिसतं. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. आणि हे शेवटी पोचलंय कुठपर्यंत? ग्रंथोपजीवी पर्यंत. म्हणजे जो खळ आहे तो ग्रंथोपजीवी झाला पाहिजे. जोपर्यंत समाज असा ग्रंथोपजीवी होत नाही, समाजामध्ये जोपर्यंत पूर्वी ज्यांनी ह्या ग्रंथामध्ये तत्वज्ञान मांडून ठेवलेलं आहे अशा सामाजिक कल्याणाची तळमळ असणाऱ्या महात्म्यांचं वाङ्मय जोपर्यंत आपण चिंतनात घेत नाही तोपर्यंत तशा अर्थाने सामाजिक परिवर्तन झालं याची वाच्यता आपल्याला करता येणार नाही. म्हणून सुरुवातीला मी बोललो की खळांची व्यंकटी सांडो.
हे न मागता जर ज्ञानेश्वर महाराजांनी जो जे वांछिल तो ते लाहो असं मागितलं असतं तर त्या खळाने एवढंच मागितलं असतं की जगताचं अकल्याण व्हावं, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्यामुळे जो जे वांछिल तो ते लाहो, त्यातही जे हवं ते मिळालं असतं आणि समाजाचं अकल्याण झालं असतं. म्हणून जो जे वांछिल तो ते लाहो हा जो वांछना करणारा जो आहे, इच्छा करणारा जो आहे, त्याचं मानसिक परिवर्तन, बौद्धिक परिवर्तन, वैचारिक परिवर्तन हे सुरुवातीला झालं पाहिजे. आणि सुरुवात होण्याकरता आधी त्याच्या जीवनातल्या अकल्याणाच्या भावना, अकल्याणाचे विचार, दुष्ट बुद्धी, प्रतिकूलता यांचा परित्याग झाला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं पहिलं मागणं त्यागाचं आहे आणि शेवटचं मागणं स्वीकाराचं आहे. मागणं सुरू कुठून झालं? खळांची व्यंकटी सांडो, सांडोपासून सुरू झालेलं मागणं दृष्टादृष्ट विजये होवावे जी होवावे इथपर्यंत पोचलं. सांडण्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया होवावे इथपर्यंत पोचलेली. मी नुसत्या क्रियापदातून मांडायचं झालं तर, पसायदानाचा विचार नुसत्या क्रियापदातून मांडायचा झाला तर, सर्वनामातून मांडायचा झाला तर एकाच व्यक्तीची दुष्टता जावी आणि त्याच व्यक्तीला दृष्टादृष्टावरचा विजय मिळावा, हा आलेख आहे. आणि म्हणून हे जे पसायदान आहे, या पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेली जी साधन परंपरा आहे, त्या साधन परंपरेकडे आपण थोडंसं डोळसपणाने पाहूया. हे ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं आहे, गोष्ट खरी आहे. पण मी खरं बोलतो, स्पष्ट सांगतो की हे ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण हे त्यांनी मागितलेलं नाहीये. आपण असं मागावं म्हणून त्यांनी मागून दाखवलेलं आहे. हे त्यांनी मागावं आणि आपण लगेच तसं ते म्हणत जावं असं नाहीये. हे आपण मागावं ही त्यांची अपेक्षा आहे आणि आपल्याला मागायचं कळत नाही म्हणून त्यांनी मागून दाखवलेलं आहे की मागायचं असेल तर असं मागावं. तो पुन्हा एक स्वतंत्र विचार होईल, स्वतंत्र मुद्दा होईल. आता माझ्याकडे ते सगळं सांगण्याकरता वेळ नाहीये. तरीही ही जी साधन परंपरा ज्ञानोबा अधोरेखित करत जातात, सांगत जातात, मागत जातात, त्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आपण जर बघत गेलो, म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी त्याला आलेख म्हणतो, त्याचं कारण आहे जेव्हा आपण त्या आलेखाच्या कागदावरती आपण जेव्हा आलेख काढत जातो तेव्हा प्रत्येक चौकोनाचा कुठला तरी एक कोन हा आपल्याला एक विशिष्ट टप्पा दाखवत पुढे नेत असतो. आपण त्या कागदावरती शाळेमध्ये शिकलेलो आहोत आलेख कसा काढायचा असतो, ती एक्स रेषा कशी जाते, वाय रेषा कशी जाते, मग ते कुठले कुठले बिंदू कसे कसे साधायचे असतात, मग त्याच्यावरून तो आलेख चढता मानायचा का उतरता मानायचा, हे आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मला प्रचंड विश्वास आहे स्मरणशक्तीवर तुमच्या. प्रत्येक कोण आपल्याला एक पायरी पुढची दाखवत असतो. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या या 9 ओव्यांच्या पसायदानामधल्या 7 ओव्या या आम्हाला एक एक टप्पा दाखवत पुढे नेत आहेत. मी 7 ओव्या म्हणतो ते सुद्धा खऱ्या अर्थाने नाही. 7 ओव्यांमधलं एक एक चरण असं म्हणा. जे खळांची व्यंकटी सांडो हा जर एक टप्पा असेल तर तया सत्कर्मी रती वाढो ही पुढची पायरी आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे ही त्याच्या पुढची पायरी आहे. दुरितांचे तिमिर जावो ही त्याच्या पुढची पायरी आहे. अशा वेगवेगळ्या पायऱ्यांवरून आपण वरवर वरवर जातो. आणि ही साधन परंपरा जी ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरु चरणाजवळ मागितली, ते आपल्या जीवनाचं तत्वज्ञान का व्हावं या संबंधातही मी थोडंसं बोलून पुढे जातो. मी आपल्याला हे कालही बोललोय आणि आजही प्रारंभाला बोललोय की या सगळ्या ओव्यांचा शब्दशः ओवीशः विचार करणं हे वेळेच्या आणि बुद्धीच्या मर्यादेत शक्य नाही. माझ्या बुद्धीच्या मर्यादेत शक्य नाही. थोडंसं म्हणून त्याचा आशय घेऊन मी बोलतो. पसायदान हे जीवनाचं तत्वज्ञान आहे का? तत्वज्ञान काय शिकवतं? तत्वज्ञान काय सांगतं आम्हाला? मुळात तत्वज्ञानाचा विचार करावाच कशा करता?
तत्वज्ञान हा शब्दच असा गमतीचा आहे ना, की तो ऐकल्याबरोबर बहुतेकांना वाटतं की आपला याचा काही संबंध नाही. बहुतेकांची ही भावना होती, नाही हे तत्वज्ञान वगैरे आपला काही संबंध आहे, डोक्यावरून जाणार आहे, आपला काही याच्याशी संबंध नाही. पण असं होत नाही. शाळा महाविद्यालयातून जेवढे विषय आपण शिकत जातो, मी आपल्याला फक्त युक्तिवाद सांगतो, त्याचा फार विस्तारही मला करायचा नाही. पण शाळा महाविद्यालयातून जे विषय आपण शिकतो ना, त्या बहुतांश विषयाच्या पाठ्यपुस्तकातला पहिला धडा, पहिलं प्रकरण हे त्या विषयाचं तत्वज्ञान सांगणारं असतं. फिलॉसॉफी ऑफ सोशिओलॉजी, फिलॉसॉफी ऑफ सायकोलॉजी, फिलॉसॉफी ऑफ इकॉनॉमिक्स, असेच पहिले चॅप्टर्स असतात. आपण ती पाठ्यपुस्तकं बघा काढून. फिलॉसॉफी ऑफ लॉजिक हेच असतं सगळं. आपल्याला या शास्त्राविना तर जगता यायचं नाही. फिलॉसॉफी ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राशिवाय आपण जगू का? आपला व्यवहार पूर्ण होईल का? त्याच्यातल्या कोणत्या विषयाशी आपल्या जीवनाचा प्रत्यक्ष संबंध आहे हे जोपर्यंत आपण त्या विषयाच्या अंतरंगात उतरत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही कदाचित. ढोबळमानानं अर्थशास्त्र म्हणजे पैशाचं एवढाच विचार करून आपण थांबू. पण शेवटी माझ्या मानसिकतेचा जर मला विचार करायचा असेल तर फिलॉसॉफी ऑफ सायकोलॉजी मला पाहावं लागेल की नाही. काय आहे तत्वज्ञान, याचा आपला संबंध नाही असं कसं म्हणता येईल? मी त्यातही सोपं बोलतो की जो जो स्वतःला माणूस म्हणून घेतो आहे त्याचा तत्वज्ञानाशी संबंध आहे. आता जर एखाद्याने असं म्हटलं की आपला तत्वज्ञानाशी संबंध नाही, तर ते ज्याचं त्याने ठरवा. मला फार त्याच्या अंतरंगात जायचं नाही आणि ते कोणत्या प्रजातीचे हेही शोधायचं नाही. कसं होईल असं? मी जर मनुष्य आहे तर माझ्या जगण्याच्या काही रीती आहेत. मी जर मनुष्य आहे तर माझ्या जगण्याचे काही विचार आहेत. मी जर मनुष्य आहे तर माझ्या जगण्याची काही जीवनमूल्य आहे. मी हे टाळून कसा पुढे जाणार आहे जर मी मनुष्य आहे तर? त्या जीवनमूल्यांचा मी काय विचार केलेला आहे हे कदाचित प्रत्येक व्यक्तीच्या संबंधानं वेगळं असेल. त्याच्याबद्दल कुठलाही वाद उपस्थित करण्याचं कारण नाहीये. पण मनुष्य म्हणतो ना, माझा हा स्वभाव आहे, मी असाच वागणार, तेच तर तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान म्हणजे काय? तत्वज्ञान या शब्दात तुम्ही 8वा अध्याय काढा गीतेचा. गीतेच्या 8व्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला काही प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न अर्जुनाने विचारलाय, किम कर्म किम अध्यात्मम. अध्यात्म म्हणजे काय देवा मला सांगा. कर्म म्हणजे काय मला सांगा. अध्यात्म म्हणजे काय मला सांगा. आणि त्या अध्यात्म शब्दाचा अर्थ करत असताना भगवंतानी उत्तर देताना सांगितलं, स्वभावोध्यात्म उच्यते. स्वभाव हेच अध्यात्म असतं. आता इथे स्वभाव शब्दाचा अर्थ स्वस्य भावहा असा वेदांताच्या अनुषंगाने केला जातो. तो विचार स्वतंत्र असेल, मला तो मांडायचा नाही आता. परंतु कोण मनुष्य असा आहे की जो स्वभावा व्यतिरिक्त आहे? स्वचा भाव हा शब्द अस्तित्व या अर्थाने वापरला जातो. भाव म्हणजे अस्तित्व, भावरूपता या अर्थाने तो शब्द वापरला जातो. माझं अस्तित्व मी नाकारेल असं कधी झालंय आतापर्यंत? मी नाही असं कुणाला जाणवलंय? असं होतच नाही. उलट पक्षी माझ्या जिवंतपणाचं हे लक्षण आहे की मी आहे याची मला जाणीव आहे. मी थोडं उलट बोलतो. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये रेने देकार्त नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला. त्याचं नाव रेने देकार्त. या देकार्तचं एक विधान आहे. मला बाकीच्या तत्वज्ञानाशी आणि त्यांनी मांडलेल्या अनालिटिकल फिलॉसॉफीशी आत्ता घेणं देणं नाहीये. मला त्याचं एकच वाक्य सांगायचं आहे. त्याने असं म्हटलं होतं, डेकार्तने असं म्हटलं होतं, आय थिंक देअरफॉर आय एम. मी विचार करतो हेच माझ्या अस्तित्वाचं मूळ लक्षण आहे. अर्थात हा विचार कुठपर्यंत त्याने ताणलाय आणि आपण स्वीकारलाय
याची चर्चा नाही आहे. पण माझ्या अस्तित्वाची जाणीव मला नाही आहे असं आपल्याला फक्त सुषुप्तीत जाणवत असतं. पण ती सुषुप्ती अवस्था हे सुद्धा माणसाच्या भावरूपतेचं, अस्तित्वाचं एक लक्षणच आहे. मी झोपलो होतो आणि मला काही कळलं नाही. वेदांतामधलं हे प्रसिद्ध उदाहरण. अहम सुखम अहम अप्स्वाप्स न किंचित अवेदिशम. मला काहीही कळलं नाही. मला काहीही कळलं नाही हे ज्या काळामध्ये कळलं तेच त्याच्या अस्तित्वाचं लक्षण आहे. तोच त्याच्या असण्याचा पुरावा आहे. काहीच कळलं नाही एवढं तरी कळलंच की नाही? नंतर कळलं असेल पण कळलंच ना. तेच कळणं हा त्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. आणि हाही पुरावा जर मानायचा नसेल तर केवळ पुरावा त्याला काहीच उपयोगाचा नाही. म्हणजे तो जर मला तर मग तो मनुष्य काय जिवंत आहे हे ह्याचं लक्षणच नाहीये ना. त्याचा काही उपयोग नाही. म्हणून तत्वज्ञान हा जो शब्द आपण अनेक वेळेला वापरतो त्या शब्दाचं ओझं घेऊ नका. त्या शब्दाकडे बघताना काहीतरी बोजड आपण ऐकणार आहोत आणि बोजड काहीतरी वाचणार आहोत या भूमिकेतून त्याच्याकडे बघू नका. उलट तत्वज्ञान या शब्दाकडे जर आपण अशा अर्थाने बघत जाऊ तर तो तत्वज्ञानाचा तर अपमान होईलच, पण तत्वज्ञान या शब्दाचा तो वदतो व्याघात होईल. तत्वज्ञान कशाला म्हणतात मी त्यातही सोपं करून सांगतो. एका वाक्यात सांगू मी तत्वज्ञान कशाला म्हणतात. ज्याच्यानं आपलं जगणं सोपं होतं त्याला तत्वज्ञान असं म्हणतात. अगदी सोपी व्याख्या. अरे आपल्या जगण्याला सहज करणारं जे असतं तेच आपलं तत्वज्ञान असतं. आपलं जगणं सहज झालं पाहिजे. ओझं घेऊन जगणं हे समाधानाचं जगणं नाही आहे. सहज, सरळ, सुंदर असं जगता आलं पाहिजे. कायम कशाचं तरी ओझं, डोक्यावर काहीतरी ताण, कपाळावरच्या आठ्या बांधताना सुद्धा तशाच असतात. काय जगला असेल ना मनुष्य, काय जीवन जगलं असेल. कपाळाची आठी तशीच आणि तसंच बांधून नेतात बिचारे. हे जगणं आहे का? हे जगणं आहे का? कबीर महाराजांनी देवाला मागताना हे मागितले, ऐसी करणी कर चलो हम हसे जगत. आम्ही हसत जावं. आणि असा महात्मा आपल्या सन्निध होता आणि आता त्याचा वियोग झालाय म्हणून नंतर मागे राहणाऱ्या लोकांना वाईट वाटावं. जगणं आहे. आमचं जगणं सुलभ असावं, सहज असावं. ताण घेऊन जगण्यात कुठलंही तत्वज्ञान आपल्याला प्रवृत्त करत नसतं. कुठल्याही संतांनी आपल्याला बोजड काहीतरी ऐकवून आपल्याला गंभीर म्हणून. तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे लोक गांभीर्यानं का राहतात हे मला न सुटलेलं कोड आहे. मी अनेक बघितले प्राध्यापक एकदम गंभीर आणि 4-4, 5-5 मोठमोठी पुस्तकं ठोकळे हातामध्ये घेऊन इकडून तिकडं लगबगीनं चाललेले असतात. चेहऱ्याने गंभीर असतात. विनोदाचं त्यांचं काय वावडंय मला कळत नाही. विनोद केला तरी स्वतः तर करत नाहीच, पण दुसऱ्याने केला तरी बिचारे हसूनही प्रतिसाद देत. एकदम गंभीर, डोळे असे शून्यात लागलेले. कशा करता? कुठलं हे मानवी जीवन? हे आम्ही काय जगतो? हे तत्वज्ञान नाहीये. म्हणजे जे ज्ञानेश्वरीत आहे, जे गाथ्यात आहे, त्याला जर तत्वज्ञान म्हणायचं असेल तर त्या तत्वज्ञानाने हे शिकवलं नाही. सरळ बोलतो. का म्हणून गंभीर राहायचं? का म्हणून विनोद नाही करायचा? का म्हणून हसत खेळत नाही जगायचं? आणि का म्हणून हसत खेळत नाही मरायचं? झालं ना. अडचणी कुणाला नसतात. प्रत्येक अडचण ही आपल्या समोर आवासून उभी आहेच आहे. संकट तर प्रत्येकालाच आहे. रामरायाला सुटली नाही. तुमची आमची काय कथा आहे?
पण म्हणून तर आलेल्या संकटामध्ये जे हसवतं तेच तर तत्वज्ञान आहे ना. आमच्या जीवनाचा प्रवास हा उत्कर्षाकडे झाला पाहिजे. आणि उत्कर्षाकडे होत असताना, आणि सहज आहे, मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगतो. तुम्ही शेतकऱ्यांचं जीवन बघा, कष्ट करणाऱ्यांचं जीवन बघा. त्यांना काय आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त अडचणी आहेत त्यांना, पण तरी अवतावर उभं राहिल्यानंतर त्यांच्या मुखातून सहज गाणं बाहेर पडतं, सहज बाहेर पडतं. आपल्यापेक्षा भाकरीची चिंता जास्त त्यांना आहे, आपल्यापेक्षा नुकसानीची शक्यता जास्त त्यांना आहे, पण तरी सुद्धा त्या अवतावर उभं राहिलं की त्यांच्या मुखातून सहज गाणं बाहेर पडतं. आणि आम्हाला गाणं येत असूनही आम्ही म्हणत नाही. काय कारण असेल? म्हणून तत्वज्ञानाचं ओझं नाही आहे. तत्वज्ञान हा ओझ्याचा विषय नाही आहे. जगणं सुखकर करणं, सुखद करणं, सुंदर करणं, सहज करणं, याच्याकरता तत्वज्ञान आहे. गीतेचं तत्वज्ञान काय सांगतं अर्जुनाला? त्या तत्वज्ञानाचं श्रवण आणि त्या तत्वज्ञानाचं यथार्थ ग्रहण झाल्यानंतर अर्जुनाच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द काय? अर्जुन म्हणतो, नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो करिष्ये वचनम. आता तू म्हणशील ते करायला मी तयार आहे, हा तत्वज्ञानाचा परिपाक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड उदाहरण दिलं. जगणं किती सहज असावं, फार गोड उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देतात. ते म्हणतात, गंमत अशी आहे, एखादा माळी आहे, तो माळी शेतामध्ये किंवा बागेमध्ये काम करत असतो. बागेला झाडांना तो पाणी देतो. ते पाणी तो फिरवतो, प्रत्येक आळ्यामध्ये ते पाणी फिरवतो. ते फिरवत असताना पाण्याचा स्वभाव काय असतो आणि पाण्याचं चिंतन काय असतं, ज्ञानोबारांनी त्याला उदाहरण दिलंय. माळीये जेवते नेले तेवते ते निवांतची गेले. हेच अध्यात्माचं खरं स्वरूप आहे. माळीये जेवते नेले तेवते गेले नाही, निवांतची गेले. ही तत्वज्ञानाची फलश्रुती आहे. निवांत जाता आलं पाहिजे. माळीये जेवते नेले तेवते गेले, अरे ह्याच्यामध्ये गेल्यात काही फरक नाही, ते तर प्रारब्धही असू शकतं. पण प्राप्त झालेल्या प्रारब्धातही निवांत राहणं हे तत्वज्ञानाचं फल आहे. म्हणून मला बाकीच्या शब्दांपेक्षा निवांतची गेले, आणि नुसतं निवांत गेले म्हटलं असतं तरी मला काही वाटलं नसतं. निवांतची हा जो चकार वापरून ज्ञानोबारांनी त्याच्यातलं जे सौंदर्य वाढवलंय आणि त्याच्यातला जो गर्भित भाव वाढवलाय ना, तो फार सुखकर आहे. जीवनाला वेगळी दृष्टीच देणार आहे. कधीतरी शांत चित्तानं या ओवीचं आपण चिंतन करून बघा. एखाद्या वेळेला ती ओवी ज्ञानेश्वरीतली वाचा. माळीये जेवते नेले तेवते, आणि ही ओवी वाचून या अर्थ लक्षात घेऊन रात्री खोलीमध्ये बसून, रात्री दिवे बंद करून, अंधारामध्ये डोळे बंद करून ज्ञानोबारांच्या शब्दाचं चिंतन करा. त्या अंधारात सुद्धा आपल्याला जीवनाची दृष्टी आहे, शब्दाची ताकद आहे, जीवनाकडे पाहण्याची वेगळी भूमिका आहे, आपल्याला जाणवून देण्याकरता वेगळी तळमळ आहे. आणि हेच जीवनाचं तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान आमचं जीवन सुखकर करतं, आमचं जीवन सहज करतं. अर्थात मला हे माहिती आहे, मला हेही माहिती आहे की हे सगळं असं बोलणं हे प्रवचनात जेवढं सहज आहे तेवढं ते स्वीकारताना सहज नाही, हेही मला माहिती आहे. परंतु हे सहज नाही असं म्हणून जेवढा काळपर्यंत आपण हे टाळत राहू तेवढी आपली जन्म मरणाची परंपरा वाढत जाईल. हाही धोका त्याच्यातला लक्षात घेऊन जेवढ्या लवकर या विचाराकडे प्रवृत्त, जे अवघड असतं ना ते लवकर स्वीकारावं. मी मागे एकदा बोललो होतो, आम्हाला त्या क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एक फार गमतीचा प्रश्न विचारला होता. मागे मी बोललो होतो, हे उदाहरण सांगितलं होतं. आम्हाला असं विचारलं गेलं की 2 पोते बटाटे, घरामध्ये काही कार्य आहे,
2 पोते भरून बटाटे, हे 2 पोते बटाटे लवकरात लवकर सोलून झाले पाहिजेत. याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता? 2 पोते बटाटे ना ते आपल्याला सोलायचे आणि ते लवकरात लवकर सोलून व्हावेत, याच्याकरता सगळ्यात चांगला मार्ग कोणता? मग बऱ्याच वेगवेगळ्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली. त्याच्यातल्या कुठल्याही उत्तरांनी ते संतुष्ट झाले नाही. मग शेवटी आम्हीच विचारलं, आता तुम्हीच सांगा, कारण शिक्षणाचा उपयोग झाला नाही तर आम्हाला हे करावं लागणार आहे पुढे. तर आम्हाला त्यावेळेला याचा विनियोग करता येईल, उपयोग करता येईल. तर त्याने आम्हाला हे उत्तर सांगितलं. ते म्हणाले 2 पोते बटाटे लवकरात लवकर सोलून व्हायचे असतील तर त्याच्याकरता एकच उपाय, पहिला बटाटा लगेच सोलायला घ्या. आणि हेच तत्वज्ञानाचं रहस्य आहे. अवघड आहे, मला मान्य आहे. हे तत्वज्ञान असं स्वीकारणं, तत्वज्ञानाच्या या परिभाषा अशा पद्धतीनं स्वीकारणं, व्याख्या स्वीकारणं हे अवघड आहे. आपल्या बुद्धीला पटकन पटतात पण कृतीतून एकदम अभिव्यक्त होत नसतील, मला मान्यच आहे. पण म्हणून अभिव्यक्त होत नाही म्हणून हे असं नसेल म्हणून लांबडीवर टाकण्यापेक्षा पहिला बटाटा आत्ता सोलायला घ्या. आम्ही जेवढ्या लवकर याच्या चिंतनाकडे जाऊ आणि आमचं जीवन सहज करण्याकरता संत वाङ्मयातलं तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करू, तेवढ्या लवकर ते फल आमच्या पदरात पडणार आहे. म्हणून हा आग्रह जी पूर्वीची मंडळी धरत होती ना, ज्ञानेश्वरी लवकर वाचायला सुरुवात करा, वय घालवू नका. लवकर तरुणपणामध्ये वारी सुरू झाली पाहिजे, तरुणपणामध्ये ज्ञानेश्वरी हातात आली पाहिजे, लहानपणापासून ज्ञानेश्वरीतल्या ओव्या नमन पाठ झाली पाहिजे. हे कशा करता? हेच त्याचं उत्तर आहे. आम्ही पुष्कळ उशिरापर्यंत ज्ञानेश्वरी हा जणू आपला संबंधातला ग्रंथच नाही असं समजून त्याला माळ्यावरच ठेवलंय. ते अजून आमच्या कपाटातच आहे तो ग्रंथ, तो हातात आला पाहिजे. म्हणून तत्वज्ञान, जीवनाचं तत्वज्ञान म्हणजे आमच्या जीवन मूल्यांची जाणीव. जीवनाचं तत्वज्ञान म्हणून म्हणजे जाणवलेल्या जीवन मूल्यांची कृतीतून झालेली अभिव्यक्ती. आणि जीवनाचं तत्वज्ञान म्हणजे जाणवलेल्या जीवन मूल्यांची कृतीतून झालेल्या अभिव्यक्तीची आम्हाला प्राप्त झालेली फलश्रुती. या तिन्ही गोष्टी जीवनाच्या तत्वज्ञानामध्ये अंतर्भूत आहेत. ज्याला फल नाही ते तत्वज्ञान नाही. जे कृतिशील बनवत नाही ते तत्वज्ञान नाही. आणि जे आम्हाला जाणीव करून देत नाही ते तत्वज्ञान नाही. तत्व आणि ज्ञान या शब्दातून काय त्याचं होतं? फिलॉसॉफी या शब्दामधले ते लॅटिन शब्द कोणते, त्याचा अर्थ काय होतो जाऊ द्या, ठेवा बाजूला. त्या पारिभाषिक शब्दावलीमध्ये अडकण्याची माझी स्वतःची फार इच्छा नाहीये. पण तत्वाचं करून दिलेलं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. षष्ठी तत्पुरुष समास. तत्वाचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. तत्व म्हणजे कारण. या जगताच्या कारणाचं होणारं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. या अर्थाने ती तात्विक परिभाषा आपल्याला सांगता येईल. पण ते ज्ञान हवं कशा करता? आमचं जगणं सोपं होण्याकरता. मग ते सोपं व्हायचं असेल तर ही त्याची रीती ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला पसायदानामधून मांडून दिलेली आहे. म्हणून पसायदान हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. याची जी मी मांडणी आत्ता करतो आहे ती मांडणी अशा 2 भूमिका मी आज आपल्या समोर ठेवल्या आहेत. एक भूमिका आहे ती आलेखाची आहे, जी एकेका पायरीनं पुढे जाणं आहे. आणि या जीवन मूल्यांची अपेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या माझ्याकडून केलेली आहे. अशी वृत्ती आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी अशी ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे. म्हणून हे मागत असताना समाजामधल्या प्रत्येक घटकाचं उत्तरदायित्व, त्याची जबाबदारी ही ज्ञानेश्वर महाराजांना फार चांगल्या रीतीनं माहिती आहे. तुकोबारायांना फार चांगल्या रीतीनं माहिती आहे. म्हणून इथले कोण कोण आहेत, त्यांच्यामध्ये काय काय बदल झाले पाहिजेत आणि अशा पद्धतीनं सुखी होण्याकरता आणि तुमचं माझं जीवन सुखी व्हावं अशी जर अपेक्षा असेल तर ती माझ्या एकट्याची जबाबदारी नाही किंवा तुमची जबाबदारी नाही, ती तुमची आणि माझी मिळून जबाबदारी. कुठेतरी एका विचारानं
आपण एका कृतीमध्ये प्रकट झालं पाहिजे, एका विचारानं, एका तत्वाला समर्पित झालं पाहिजे. आणि हे अवघड असतं. एका विचारानं एकत्रित येणं हे खूप अवघड असतं. त्यातही समाजशास्त्र असं सांगतं की विचार न करणारे लोक जेवढ्या लवकर एकत्र येतात तेवढी विचार करणारी मंडळी एकत्रित येत नाहीत. कारण विचार करणाऱ्या माणसाला प्रत्येक वेळेला त्या विचारातला एक नवीनच पैलू कळत असतो. विचार न करणारे लोक मात्र एकदम लवकर एकत्र येतात, असं त्या समाजशास्त्राचं म्हणणं आहे, माझं नाही आहे. पण जे काही असेल ते, त्यामुळे तुम्ही म्हणजे याचं सामान्य उदाहरण सांगू, मोर्चामध्ये येणाऱ्या मागच्या लोकांना विचारा कशासाठी आलाय, माहित नसतं बऱ्याच वेळेला त्यांना, हे काय चाललंय, कशा करता, बऱ्याच लोकांना माहित नसतं. म्हणजे त्यांच्या येण्याचा मी अपमान करतोय असं समजू नका, पण समाजशास्त्राचा हा सिद्धांत आहे. त्यांचं येणं चांगल्या कार्याकरता असलं तरी मी कोणत्या चांगल्या कार्याकरता सगळ्यांबरोबर चाललेलो याची जाणीव मला पाहिजे ना. म्हणून जाणीव, प्रवृत्ती आणि फलश्रुती या तिघांचा विचार तत्वज्ञानामध्ये होत असेल तर पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवन मूल्यांच्या जाणीवा प्रगल्भ केलेल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला त्या जाणीवा, त्या जीवन मूल्यांची जाणीव करून देऊन त्या जीवन मूल्यांच्या प्राप्तीमध्ये प्रवृत्त केलेलं आहे. आणि ही प्राप्तीची जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती ही फलश्रुती सांगितल्याने प्राप्त होत असते, म्हणून त्या फलश्रुतीचाही विचार सांगितला गेला. म्हणून आपल्याकडे बऱ्याचशा आध्यात्मिक धार्मिक ग्रंथांच्या शेवटी फलश्रुती सांगितली जाते, अनेक स्तोत्रांच्या शेवटी फलश्रुती सांगितली जाते. ती का सांगितली जाते तर ते त्याच्यातून मिळतं न मिळतं हा विचार नाहीये, ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपली प्रवृत्ती वाढावी हा त्याच्या मागचा हेतू आहे. कारण आपल्याला हा प्रश्न नेहमी सगळ्यांना पडतो, असं करा, का करा, लगेच प्रतिप्रश्न येतो. आम्हाला कोणी सांगितलं असं करा, का करा, आम्हीच का करा, तुम्ही का करू नका, का करा, कशा करता. मग त्याला सांगावं लागतं असं केल्याने असं मिळतं म्हणून. आई मुलाला सांगते अभ्यास कर, मुलगा म्हणतो का करू, आई म्हणते अरे अभ्यास केलास तर वर्गात पहिला येईल, त्याच्याने काय होतं, त्याच्याने काही होत नाही, तुला बक्षीस मिळेल, चॉकलेट मिळेल, पैसे मिळतील, शाबासकी मिळेल, बाबा तुला सायकल घेऊन देतील, अमुक करून देतील, काहीच नाही झालं तर लग्न करून देतील. मग तो म्हणतो हा मग ठीक आहे, मग करतो. म्हणजे त्याला काही ना काहीतरी, हे मी असं म्हणत नाहीये की हा लोभ त्याच्या मनामध्ये निर्माण केला गेला. मी असं म्हणतो की प्रवृत्तीला काहीतरी आलंबन लागत असतं. जोपर्यंत आलंबनाची जाणीव होत नाही तोपर्यंत प्रवृत्ती वाढत नाही. उगीच काही ना काहीतरी करत बसा असं जगात घडत नाही. अकामतः क्रियाः न कर्हिचित दृश्यन्ते, आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये म्हटलं. काही ना काहीतरी प्रवृत्ती वाढण्याकरता काही ना काहीतरी लागतं. अज्ञानी लोक सुद्धा, वेडा मनुष्य सुद्धा विनाकारण कोणतं काम करत नाही. काही ना काहीतरी त्याच्या मागे हेतू असतोच त्याचा. हा, तो हेतू आपल्याला तार्किक वाटत नाही म्हणून आपण त्याला वेडा ठरवतो, पण तो वेडा नसतो. एखादा वेडा मनुष्य कागद गोळा करताना वगैरे आपण वेडा कागद गोळा करतो, तुम्ही त्या वेड्याला विचारा कागद का गोळा करतो, आणि तो कागद नाही पैसे आहेत, म्हणजे त्याचा हेतू आहे, त्याला हेतू आहे. तो हेतू आपल्याला चुकीचा वाटतो म्हणून आपल्या दृष्टीने तो वेडा, पण त्याच्या दृष्टीने आपण सगळे वेडे असतो की हे पैसे आपण गोळा करत नाही. सगळ्यांनी मिळून एकाला वेडं ठरवण्यामध्ये मोठेपणा आहे का एकाने सगळ्यांना वेडं ठरवण्यामध्ये मोठेपणा आहे, हे ज्याचं त्यांनी तपासून बघा. म्हणून पसायदान जेव्हा जीवनाचं तत्वज्ञान म्हणून आपल्या समोर मांडलं जातं, मला तसा विषय दिला, तेव्हा त्या अनुषंगानं आपण त्याचा विचार करत जाऊ. या जीवनाच्या तत्वज्ञानामध्ये जीवन मूल्यांच्या काही जाणीव आहेत. काय, कुठल्या सिद्धांतावर आपलं जीवन आरूढ आहे, कुठले सिद्धांत आहेत. जगतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या जगण्याचे काही सिद्धांत निसर्गाने, परमात्म्याने ते दिलेले आहेत.
सांगितलेले आहेत, लावून दिलेले आहेत. परंतु अशा चालत आलेल्या सिद्धांतांना मोडणारा एकच प्राणी आहे. बाकीचे प्राणी त्यांच्या त्यांच्या सिद्धांताप्रमाणेच चालत असतात. फक्त सिद्धांत मोडून चालणारा एकच प्राणी आहे. मला त्याचं नाव सांगायलाच लावू नका. एखादी शेळी आहे, तिला किती भूक लागू दे, काही होऊ दे, तिच्या समोर कितीही मांसाहार पडलेला असू दे, ती कधी मांसाला तोंड लावणार नाही. ती गवतच खाईल, कारण तो तिच्या जीवनाच्या जगण्याचा सिद्धांत आहे. हे आपल्या जगण्याचं अन्न आहे हे तिला माहिती आहे आणि ती तेच घेते. वाघ कितीही उपाशी असू दे, तो कधी गवत खाणार नाही. तो 4 दिवस उपाशी राहील, 5व्या दिवशी लहान सहान शिकार करेल, पण मांसाहारच करेल, कारण त्याला हा सिद्धांत माहिती आहे की आपल्या जगण्याचं हे अन्न आहे. पण हे मोठं विचित्र आहे. वाघाने एकदा शिकार केली, मांसाहार केला, त्याचं पोट भरलं, तो कुठल्या तरी झाडाच्या खाली जाईल, सावलीमध्ये जाईल, निवांत झोपून देईल, झोप घेईल. मग काही नाही, त्याच्या जवळून जरी आपण आवाज करत गेलो, एकटे असलो, त्याच्या जवळून अगदी कक्षेतून गेलो, अगदी घासून गेलो त्याला, तरी तो काही करत नाही म्हणे. मग माहित नाही, मी कधी प्रयोग केले नाही. असं म्हणतात की पोट भरलेला वाघ काही करत नाही म्हणून, जे काही असेल. पण त्याचं एकदा पोट भरलं ना की तो दुसरी भूक लागेपर्यंत हालचाल करत नाही. पोट भरलेलं असताना हालचाल करणारा एकच प्राणी. वाघाला पोट भरल्यावर काही सुचत नाही आणि माणसाला पोट भरल्यावरच नाना युक्त्या सुचायला लागतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या जगण्याची काही मूल्य आहे, सिद्धांत आहे, ते प्राणी कधीही तो सिद्धांत सोडून वागत नाहीत. फक्त मनुष्य हा असा प्राणी आहे. म्हणून पसायदान माणसाकरताच आहे, म्हणून ज्ञानेश्वरी माणसाकरताच आहे, अध्यात्म माणसाकरताच आहे. कारण रस्ता सोडून जाण्याची शक्यता फक्त तिथेच आहे, अन्यत्र नाही. या जीवन मूल्यांच्या जाणीवा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला करून दिल्या आहेत. आपल्यातल्या चांगल्या वाईटाचा शोध घेणारं आत्मपरीक्षण हे खरं म्हणजे कालिदासाने एका नाटकामध्ये म्हटलंय, सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः, असं कालिदासाचं एक विधान आहे. सताम संदेह पदेषु वस्तुषु सताम अंतःकरणम प्रवृत्तयः. अन्वय लावताना असा लागतो, ज्या वेळेला एखादी समस्या आपल्या समोर निर्माण होते आणि त्या समस्येतून बाहेर पडून एका विशिष्ट उत्तरावर अधिष्ठित करणारा विवेक आपल्या जवळ नसतो किंवा विचाराने त्याचं उत्तर आपल्याला सुचत नाही, त्यावेळेला काय करावं? कालिदासाने असं सांगितलंय की सताम अंतःकरणम प्रवृत्तयः प्रमाणम प्रवृत्तयः. संतांचं अंतःकरण हे प्रमाण असतं. ठीक आहे, मला फार खोलात जायचं नाही कालिदासांच्या वचनामध्ये, पण मला असं म्हणायचंय, संतांचंच नाही, आपलं स्वतःचं अंतःकरण सुद्धा प्रमाणच असतं. त्यावेळेला एखादी समस्या निर्माण झाली, असं वागावं की वागू नये, आपल्याला तसं वागण्याचे फायदेही कळतात आणि तसं न वागण्याचे तोटेही कळतात. मान्य आहे, दोन्हीचा विचार. मग फायदा आणि तोटा दोन्ही कळतो, काय करावं कळत नाही. अशा वेळेला काय करावं? ती क्रिया किती नैतिक आहे अनैतिक आहे याचा विचार न करता आपल्या प्रामाणिक अंतःकरणाला विचारावं की मी काय करू. आपलं प्रामाणिक अंतःकरण कधीही आपली दिशाभूल करत नसतं, कधीच नाही. कधी आपण फक्त आपल्या प्रामाणिक मनाला विचारलं पाहिजे आणि प्रामाणिकपणानं विचारलं पाहिजे की मी हे करू की नको. मी याची अनंत उदाहरणं आपल्याला देईन.
चोरी करणाऱ्या चोराने चोरी करण्याच्या पूर्वी आधीच्या क्षणी स्वतःच्या प्रामाणिक अंतःकरणाला विचारावं की हे करणं चांगलं आहे का वाईट आहे. चोराचं अंतःकरण त्याला काय सांगेल? कधीच त्याचं अंतःकरण म्हणणार नाही की ती चोरी कर आणि सुखी हो. चोरालाही हे माहिती आहे की चोरी करणं अनैतिक आहे. इतकंच कशाला, अगदीच लौकिक आणि फार खाली येऊन उदाहरण द्यायचं झालं तर सिगारेट ओढणाऱ्या माणसाने सिगारेटचा झुरका घेण्यापूर्वी स्वतःच्या प्रामाणिक मनाला विचारावं, मी हे ओढू का नको. त्याचं प्रामाणिक अंतःकरण त्याला काय सांगेल मला सांगा. प्रामाणिक अंतःकरण आणि प्रामाणिकपणानं विचारणं आणि विचारल्यानंतर जे उत्तर येतं ते प्रामाणिकपणानं स्वीकारणं, या तिन्ही गोष्टीमध्ये प्रामाणिकपणा मी अधोरेखित करतोय. त्याला झाकून विचारायचं असेल तर मग मला काहीच म्हणायचं नाही. कोणाही व्यसन करणाऱ्या माणसाचं प्रामाणिक अंतःकरण त्याला व्यसन कर असं म्हणून कधीही सांगत नसतं. पण आम्ही विचारत नाही ही गोष्ट तेवढीच खरी. आमच्या जीवनाची काही मूल्य आहेत. आमचं जीवन वाऱ्यावर उधळून टाकायला आम्हाला देवाने दिलं नाही आहे. आमचं जीवन असं काहीतरी जन्माला यावं, खावं प्यावं, मजा करावी, कालांतराने मरून जावं एवढ्याकरता आम्हाला दिलेलं नाहीये. तर असं जीवन तर प्राण्यांनाही दिलंय. मग मनुष्यत्वाचं वैलक्षण्य काय राहिलं? मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो, मानव म्हणून जन्माला आलो, याची विलक्षणता कशात राहील? जर प्राण्यांसारखंच जगायचं असेल तर मग ही प्रगती झाली. ते डार्विनने सांगितल्याप्रमाणे पूर्वी माकड होता, त्याचा माणूस झाला, मग कशाला झाला हे करायचंच असेल तर? तो पूर्वी होता तेच बरं होतं. म्हणजे इतकं होऊ नये तेच करायचंय तर हे करायचं कशा करता? असं आहे ना. प्रगती झाली म्हणतो, पुन्हा जर तेच तसंच वागायचं असेल, जीवनाला काही चांगली ध्येयच दाखवायची नसतील आणि समोर ठेवायची नसतील तर मग इतर प्राणी आणि आपण काही फरक नाही. तो काही विकास झाला, विस्तार झाला, जीवनाचं कल्याण झालं, आम्ही मनुष्य आहोत याचा अभिमान मिरवण्याचंही काही कारण नाही. आणि आपल्याला बुद्धी दिल्याचा देवाला पश्चाताप झाल्याशिवायही राहणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जो प्रारंभ केला, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. आता शब्दाचा मगाशी उच्चार झाला. तो आता शब्द खरंच महत्वाचा आहे, खरंच महत्वाचा आहे. आता या शब्दाला काही मूल्य आहे. संस्कृतामधल्या अथ शब्दाचा तो मराठी अर्थ आहे. फार विस्तार करणार नाही, पण आता शब्द 3 अर्थाने वापरला जातो संस्कृतामध्ये आणि मराठीतही अर्थात. ज्ञानेश्वर महाराजांनी तो वापरून दिला. आता शब्द 3 अर्थाने वापरला जातो. प्रारंभ या अर्थाने आता शब्द वापरला जातो, जो आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया इथल्या आता शब्दाने किंवा त्याचा दुसराही अर्थ केला जातो, तोही सांगतो. आता शब्दाने प्रारंभ हा एक अर्थ सूचित होतो. आता शब्द पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने वापरला जातो, म्हणजे विषयांतराकरता आता शब्द वापरला जातो, हा त्याचा दुसरा अर्थ. आणि आता शब्द हा अनंतर या अर्थानं म्हणजे अधिकार भेदानं वापरला जातो, भेदासाठी वापरला जातो, हा त्याचा तिसरा अर्थ. अथातो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी आता शब्दाचे हे 3 अर्थ सांगितले. म्हणून मी म्हटलं मी त्याचा विस्तार करणार नाही. वेळ झाली, आता कार्यक्रम सुरू करा, हा आलेला आता शब्द आरंभ या अर्थाने आला. काही वेळेला आता शब्द हा विषयांतर करण्याकरता येतो, म्हणजे मागून चालत आलेला विषय
हा सोडून नवीन विषयाला प्रारंभ करायचा असेल तर आता शब्द येतो, जो ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आलाय. जसं आता अभिनव वाग्विलासिनी किंवा आता कदर्थ वित व्याधी बळीकरणाची आधी वगैरे वगैरे, जे आता शब्दानं विशेषतः 16व्या आणि 13व्या अध्यायामध्ये आता शब्दाची योजना या अर्थाने जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली दिसून येते. म्हणजे मी त्याच्याकरता एक उदाहरण देत असतो. गावामध्ये 2 मुलात भांडण झालं, सख्या भावांमध्ये भांडण झालं, भांडण विकोपाला गेलं. गावातली काहीतरी प्रतिष्ठित मंडळी भांडणामध्ये पडली आणि त्यांनी त्या दोघांनाही समजावून सांगितलं, काय वेड्यासारखे भांडता, सख्खे भाऊ आहात ना आणि भांडण करता, लाज वाटत नाही तुम्हाला? सख्खे भाऊ, एका वडिलांच्या आई वडिलांच्या पोटी आलेले, दोघांचं रक्त एक आणि तरी भांडण करता, गावामध्ये भांडण करता. तुमचे वडील तंटामुक्तीचे अध्यक्ष होते, भांडण करता तुम्ही? नाही, तो असं म्हणाला, अरे काय जे असेल ते असेल, थोडंसं इकडं तिकडं करा. तुम्हीच जर असं भांडण करायला लागलात तर गावामध्ये काय आदर्श निर्माण होईल? झालं गेलं विसरून जा, आता सुखानं राहा. हा आता शब्द भांडणाचं विस्मरण आणि विषयांतर करून सुखाच्या अपेक्षा व्यक्त करणार आहे, हा आता शब्द. आणि काही वेळेला आता शब्द अनंतर या अर्थाने येतो, म्हणजे अमक्या अमक्याच्या नंतर आता. हे आता मी सोपं सांगतो. 9वीची परीक्षा झाली की घरामध्ये तो विद्यार्थी गुणपत्रिका घेऊन येतो, चांगले गुण पडलेले असतात, आई वडिलांना आनंद झालेला असतो आणि सगळा आनंद मानणं चालू असताना किती छान गुण पडले, किती छान मार्क पडले, अपेक्षेपेक्षा जास्तच पडले, या विषयामध्ये मला वाटलं होतं कमी पडतील पण असे मिळाले तसे मिळाले, हे सगळं चालू असताना सगळ्यांना आनंद होतो आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या आनंदाचा समारोप करताना आई म्हणते, 9वी झाली, आता खरं युद्ध आहे. हा आता शब्द 9वी नंतर येणाऱ्या 10वीच्या अधिकाराचा वाचक आहे. आता शब्द हा अनंतर या अर्थाने येतो, कारण कशाच्या तरी नंतर, कशाच्या तरी पुढे. कारण हे असे पुढे नंतर हे शब्द कशा करताय? कारण मागे त्याच्यात अधिकार सिद्ध झालेला असतो. अथातो ब्रह्म जिज्ञासा, आता ब्रह्माची जिज्ञासा करा. आता म्हणजे कधी करा? कधी करा म्हणजे तुमच्या ठिकाणी विवेक प्राप्त झालेला असेल, वैराग्य प्राप्त झालेलं असेल, तुम्हाला परब्रह्म जाणून घेण्याची इच्छा, मुमुक्षा निर्माण झालेली असेल, तर आता ब्रह्मजिज्ञासा करा. जोपर्यंत हे आपल्याकडे नसेल तर आपल्याला ब्रह्मजिज्ञासेचा अधिकार नाही. असा अधिकारार्थ असा आता शब्द येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या सुरू, आता मी ह्याचा जास्त विस्तार करत नाहीये, ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाचा प्रारंभ करताना आता हा शब्द वापरलाय. तो आता कधीचा आहे? अनंतर या अर्थाने आता शब्द येतो. अनंतर या अर्थाने. कशाच्या नंतर? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्या आधीची ओवी वाचा, पसायदान सुरू होण्याच्या आधीची ओवी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिक पण आता विश्वात्मके देव. पायिकपणा स्वीकारल्याच्या नंतर मला काही मागणीचा अधिकार राहतो. मला जेव्हा कुणाकडे काही मागायचं असेल तर ते मागण्याच्या पूर्वी मला काहीतरी माझा अधिकार सिद्ध करता आला पाहिजे की नाही. मी या विषयाचा थोडासा विचार करणार आहे. एक 10 मिनिटं माझ्या हातात आहे, तेवढ्या वेळात करतो. काय अधिकार आहे? कुणी मागावं याचे नियम आहेत. सामाजिक अंगाने, तात्विक अंगाने, तर्काच्या अंगाने या सगळ्यांचा वेगवेगळा विचार करणं शक्य आहे. पण मी ढोबळमानानं फक्त त्याचा आशय आपल्या समोर व्यक्त करतो किंवा एक वेगळी भूमिका म्हणा पाहिजे तर मी व्यक्त करतो की मागणीचा अधिकार कुणाला आहे. मी स्पष्ट एका वाक्यात सांगतो, आधी तेवढं बोलतो आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी हे कसं सिद्ध करून दिलंय ते सांगतो. मागण्याचा अधिकार कुणाला आहे? ज्याला देण्याची इच्छा आहे त्याला. ज्याला देण्याची इच्छा नाही, केवळ भोगण्याची इच्छा आहे, त्याला मागणीचा अधिकार नाही. त्याने प्रारब्धानुरूप प्राप्त होणारे
भोग भोगावे, मागून भोग मिळवण्याचे त्याला अधिकार नाही. त्याला अधिकार मागणीचा अधिकार त्याला आहे ज्याला देण्याची तळमळ आहे, ज्याची देण्याची प्रवृत्ती आहे, ज्याची देण्याची इच्छा आहे. मला देण्याचीच इच्छा नाही तर मला मागण्याचा अधिकार नाही. मला देता आलं पाहिजे, आधी द्यावं तर मागावं, आणि असं मागावं की देणं वाढवता यावं. आपण विचार करून बघायचा. ज्ञानेश्वर महाराजांनी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले असं म्हटलंय की नाही. हे तुमचं केलेलं आहे. हे जे आधीचा जो ग्रंथ मी ज्ञानेश्वरी सांगितली आहे ना, हे तुमच्यामुळे मी सांगितलेली आहे. तुम्ही केलेलं आहे, हे तुम्ही मला आज्ञा दिली आणि तुमच्या आज्ञेनुसार माझं ज्ञान, माझ्याजवळ असणारा गीतेचा अर्थ मी समाजाकरता दिलाय म्हणून मी तुमचा पाईक आहे आणि दिलंय म्हणून मला मागणीचा अधिकार आहे. आता मला हे द्या. दुसराही भाव सांगतो त्याच्यात, देण्याची वृत्ती नसेल तर मागणीचा अधिकार नाही. अनेक उदाहरणं आहेत. आता याच ओवीमध्ये आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान. दुसरी भूमिका एक सांगतो याच्यात. ज्ञानोबराय काय म्हणतात, या वाग्यज्ञाने आपण तोषावे आणि तोषोनी मग मला द्यावे. म्हटलंय ना, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे आणि तोषोनी, तोषावे म्हटलंय आणि पुन्हा तोषोनी मज द्यावे पसाय दान, हे जे खळांची व्यंकटी सांडव. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की मी जो वाग्यज्ञ केलाय तो त्या वाग्यज्ञाने आपण संतुष्ट व्हा, तोषावे आणि संतुष्ट अवस्थेमध्ये मला द्या. म्हणजे मी तुम्हाला माझ्या वाग्यज्ञाने संतुष्टता दिलेली आहे आणि तुम्हाला मी संतुष्ट केलंय म्हणून मला मागणीचा अधिकार आहे. आता विश्वात्मके देवे द्यावे पसायदान, हे मला हे पसायदान द्या. दुसरा त्याच्यातला एक भावभेद सांगतो फक्त. काय असतं, मागावं ठीक आहे, मी त्याचा विस्तार तर करतो, परंतु कुणाकडे मागावं, कसं मागावं, काय मागावं, किती मागावं याचा विचार आपल्या ठिकाणी असला पाहिजे. वाग्यज्ञाने संतुष्ट व्हा आणि तोषोनीच मला द्या. देणाऱ्याच्या चित्तातलं असमाधान दिलेलं भोगू देत नाही, भोगू देत नाही. देणाऱ्याने संतुष्टतेनं अल्प द्यावं, त्याचं समाधान खूप आहे. पण देणारा कणत कुंथत देत असेल तर फार दिलेलं सुद्धा नको वाटतं, त्याचा विनियोग करताच येत नाही. संस्कृतामध्ये म्हण आहे, अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपि भयंकरा. अव्यवस्थित चित्तानं दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर असतो, तर दान दिलेलं काय चांगलं असेल. प्रसाद सुद्धा भयंकर आहे त्याचा. अव्यवस्थित चित्ताने दिलेला प्रसाद हा अपि तो प्रसाद जरी असला तरी भयंकर हा चांगला नाही, तो भयंकरच होणार आहे, तो उलटणारच आहे, तो समाधान भोगूच देणार नाही. काहीतरी दिलेलं असावं, काहीतरी देण्याची दानत असावी. कालिदासाच्या चरित्रातलं उदाहरण सांगून थांबेन. भोजराजांच्या पदरी कालिदास होते. उन्हाळ्याचे दिवस, वैशाख मास, दुपारची वेळ, सूर्य डोक्यावर आलेला आणि त्या वेळेला कालिदासांना काहीतरी राजदरबारामध्ये काम पडलं म्हणून कालिदास तेवढ्या उन्हामध्ये दरबारात जायला निघाले. रणरणत ऊन मी म्हणताय. दरबारात जात असताना कालिदासांना असं दिसलं की एक अतिशय वृद्ध गृहस्थ, सगळं शरीर सुरकुत्याने भरलेलं आहे, कमरेत वाकलेले आहेत, 80-90च्या घरामध्ये आयुर्मान असेल, पायामध्ये वाहनं नाही, डोक्यावर टोपी, छत्री, पटका काही नाही आहे आणि
चालत निघालेले. रणरणत ऊन, उन्हाकडे बघितलं तरी आपली नजर जळावी इतकी तीव्रता. आणि अशा उन्हामध्ये इतका म्हातारा मनुष्य चालत निघालाय अनवाणी. सूर्य जेवढा तापतो त्याच्यापेक्षा माती जास्त तापते असं एक संस्कृत सुभाषित आहे. माती जास्त ताप देते, सूर्य सुद्धा तेवढा ताप देत नाही. कालिदासाने ते बघितलं. तो म्हातारा मनुष्य पाऊल टाकतोय आणि टाकलेल्या पावलाला जी माती पोळते त्याची संवेदना त्याच्या डोळ्यामधून दिसत होती. चेहरा सगळा तांबडा झालेला, पावला गणित त्याच्या डोळ्यातनं त्या तापाचं पाणी येत आहे. काय करावं कळत नाही. कालिदास हे कवी अंतःकरणाचे, संवेदनशील मनाचे. त्यांना ते बघवलं नाही. ते त्या म्हाताऱ्या माणसापर्यंत गेले आणि त्याला सांगितलं, बाबा एवढ्या उन्हात कशा करता बाहेर पडलाय? अहो किती वरून सूर्य आग ओकतोय, खालून माती अग्नीसारखी तापलेली आहे, तुमच्या पायामध्ये वाहना नाहीये, डोक्यावर काही छत्र नाहीये आणि तुम्ही या मातीतून चालत चालत जाताय. वेगानं तुम्हाला चालता येत नाहीये. चेहरा शरीर सगळं तांबडं पडलेलं आहे, लाल भडक झालेलं आहे उन्हाने, आणि यात एवढ्या वेळात कशाला बाहेर पडलाय? म्हाताऱ्याने सांगितलं, बाबा तू असा बोलत बसलास तर अजून पाय भासताय. मी काही हौस म्हणून बाहेर पडलोय का? काहीतरी माझं अडलं असेल म्हणूनच बाहेर पडलो नाही या उन्हामध्ये. जायचंय मला, जाऊ दे. कालिदास म्हणाले, जा, पण मला बघवत नाहीये तुमच्याकडे. कालिदासांनी काही मागचा पुढचा विचार केला नाही. आपल्या पायातल्या वाहना काढल्या आणि त्या म्हाताऱ्या माणसाला देऊन टाकल्या आणि सांगितलं, बाबा या वाहना घाला, या चपला घाला आणि जा. म्हाताऱ्या माणसालाही बरं वाटलं, नाहीतरी ते असहनीयच होतं. त्याला बरं वाटलं. त्याने त्या चपला लगेच घेतल्या. कालिदासाने पायातल्या चपला देऊन टाक. त्या चपला घातल्या. तो म्हातारा मनुष्य निघून गेला. अडचण अशी झाली, यांना तरी उन्हात चालायची कुठे सवय होती? पालखीतून फिरणारा माणूस, उन्हात चालायची सवय नाही. आता यांचे पाय भाजायला लागले. मग काय करावं, कसं जावं? चला वेगाने जाऊ म्हणून कुठेतरी वळचणीच्या सावलीतून जाण्याचा प्रयत्न त्यांचा चालू होता. तेवढ्यात भोजराजाचा माहूत भोजराजाच्या हत्तीला स्नान घालून मागून येत होता. त्या माहूताने बघितलं, ते हत्तीला बहुतेक दुपारच्या वेळेला स्नान घालतात. काय जे कारण असतील जैवशास्त्रिक ते असोत, प्राणीशास्त्रात जी काय, तो दुपारच्या वेळेला दरबाराकडे निघालेला. त्याने बघितलं, अरे हे तर राजकवी आहेत, एवढ्या उन्हात कुठे निघाले, पायामध्ये चपला नाहीत. आणि त्या माहूतांनी त्यांना थांबवलं. कविराज थांबा. आता थांबा म्हणल्यानंतर हाक ऐकू आली. कालिदासांनी मागे वळून बघितलं, माहूतांनी हाक मारली. ते पटकन एका घराच्या वळचणी खाली गेले. तापत ऊन आहे, तापती माती आहे, बाजूला जात. ते म्हणाले, अरे कशा करता, मला जाऊ दे. म्हणे कुठे निघाला? ते म्हणाले, दरबारात निघालो. त्यांनी सांगितलं, अहो दरबारात निघालाय ते कळलं मला तुमच्या पोशाखावरून, पण इतक्या दुपारी? ते म्हणले, तुला उत्तर देत बसलो तर पाय जळून जातील माझे, मला जाऊ दे. तो म्हणाला, जा तुम्ही, पण मला आपल्याला इतकंच सांगायचंय, तुमच्या पायामध्ये वाहना नाही आणि तुम्हाला दरबारात जायचंय. मी दरबारातच निघालो, हत्ती रिकाम आहे, येता काय? आता कालिदास नाही म्हणतील काय? कालिदासाने सांगितलं, ठीक आहे, बरं वाटलं. तो माहूत जवळ आला. त्यांनी त्या हत्तीला बसवलं. कालिदास त्या हत्तीवर चढले. भोजराजाचा हत्ती, सोन्याची अंबारी, त्याच्यामध्ये भोजराजाची गादी, आणि कालिदास त्या गादीवर जाऊन बसले. हत्ती निघाला. पाय भाजत होते, वाचलं. दुःख कमी झालं, आनंद वाटला. कर्मधर्म संयोग असा की त्याच वेळेला नेमके भोजराजे हे दुपारच्या वेळेला आपल्या राज्यात काही अडचण आहे का प्रजाजनांना हे बघण्याकरता घोड्यावरून समोरून येत होते. त्यांनी बघितलं, हत्ती आपला आहे, वरचं निशाण आपलंय, अंबारी आपली आहे, आणि त्याच्यामध्ये कोण बसला? राजाच्या जागेवर बसण्याची हिंमत कुणाची होऊच कशी शकते? या माहूताला तरी कळू नये का? रागावले. आपल्या कुणाच्याही जागेवर बसता येत नाही कुणालाही. ज्याच्या त्याच्या जाग्या निदान अशा ठिकाणी तरी ठरलेल्या असतात. कुणाच्याही जागेवर कोणी कसं बसू शकेल?
बसता येणार नाही. राजाला अतिशय राग आला. आता जाऊन यांना शिक्षा करावी या उद्देशानं राजा जवळ आला. बघतो तर कालिदास आहे. राग निवळला. कारण कुणाच्याही जागेवर कोणी बसू नये हे जरी खरं असलं तरी कुणाच्याही जागेवर विद्वानांना बसण्याची मात्र नेहमी परवानगी असते. त्याने सांगितलं ठीक आहे, कालिदासच बसले ना, हरकत नाही, काही वाईट वाटलं नाही. आणि मग भोजराजाने विनोदानं कालिदासांना खालून विचारलं, काय कविराज, राजाच्या जागेपर्यंत मजल मारली, काय डोक्यात काय चालू आहे? कारण विद्वानाच्या डोक्यात काही असलं तर राजसत्ता उलथून जाते हे चाणक्याने दाखवून दिलं. काय तुमच्या डोक्यात आहे माहिती नाही, काय डोक्यात माझ्या जागेपर्यंत कसे काय पोहोचला, तुम्हाला काही वाटलं नाही? बरं, गंमत अशी झाली, हे होते घोड्यावर, राजा घोड्यावर आणि हे हत्तीवर. त्यामुळे राजाला मान वर करून विचारावं लागलं, माझ्या जागेपर्यंत कसे पोहोचला? त्यावेळेला कालिदासाने जे उत्तर दिलंय तेवढंच मला आपल्या समोर ठेवायचं. कालिदासाने भोजराजाला असं सांगितलं, उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते. कालिदासाने सांगितलं, उपानहम कसे माझ्या जागेपर्यंत पोहोचलात, जागेवर पोहोचलात? कालिदासाने सांगितलं, उपानहम मया दत्तम. उपानहम म्हणजे वाहना, चपला. उपानहम मया दत्तम, माझ्या चपला मी देऊन टाकल्या. कशा होत्या? जीर्ण, वापरलेल्या होत्या. कशा होत्या? कर्ण विवर्जितम, त्याचा कान तुटला म्हणजे अंगठा तुटलेला. अंगठा तुटलेल्या जीर्ण झालेल्या माझ्या चपला मी देऊन टाकल्या. तत्पुण्येन गजारूढ, त्या चपला दिल्या त्या पुण्याने मी गजारूढ झालो, तुझ्या जागेवर पोहोचलो राजा. नादत्तम उपतिष्ठते, कारण या जगताशिवाय, जगतामध्ये दिल्याशिवाय काही मिळत नसतं, हा जगताचा धर्म. आधी काही द्या, तुम्ही चप्पल द्या, हरकत नाही, पण काहीतरी देण्याची वृत्ती असल्याशिवाय मागणीचा अधिकार आणि मागणीचं फल आपल्याला प्राप्त होत नसतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी वाग्यज्ञ केलाय. वाग्यज्ञ म्हणजे काय? ज्याचं त्याला देऊन टाकणं, याचं दुसरं नाव आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे काय? ते कुंड बांधणारे, अमुक करारे, तमुक करारे, हवीर द्रव्य आणणारे, हे सगळे तपशील आहेत त्याचे. यज्ञ शब्दाचा अर्थ आहे ज्याचं त्याला देणं, हा यज्ञ आहे. जे ज्याचं आहे ते त्याचं त्याला दिलं पाहिजे. गीता जगताच्या कल्याणाकरता निर्माण झाली असेल तर ती समाजाला देणं हा वाग्यज्ञ झाला. तो वाग्यज्ञ मी देऊन टाकलंय, यज्ञामध्ये देणं अपेक्षित आहे. त्यामुळे हा वाग्यज्ञ मी केलाय, त्या वाग्यज्ञानं मी जगताला दिलंय, त्या देण्यानं आपण संतुष्ट व्हा. आणि असं दिलेलं असल्यामुळे तोषोनी मज द्यावे मला हे द्या, हे पसायदान द्या, असं ज्ञानेश्वर महाराजांनी इथं सूचित केलंय. पसायदानाच्या विचाराला प्रारंभ करण्यापूर्वी ज्ञानोबारायांनी आपल्याला जाणून दिलेलं जीवनमूल्य एवढंच आहे, मागायचं, मागावं, पण आधी देण्याची तयारी दाखवावी. आधी द्यावं आणि मग मागावं. आणि मागितलेलं स्वतःच्या भोगाकरता न वापरता किंबहुना सर्व सुखी हे ध्येय डोळ्यासमोरून ठेवून ते वापरावं, तर त्या मागणीला काही अर्थ आहे. अशा जीवनमूल्यांनी सुरू झालेलं हे पसायदान अंततो गतवा कुठपर्यंत जातं याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण तो विचार उद्याला. आजची माझी वेळ संपली. उद्या संध्याकाळी 6 वाजता पुन्हा आपण भेटूया, तेव्हा पुन्हा त्याचा विचार करू. आत्ता पुरता मी इथे थांबतो आहे. मागील जे अध्याय ते बहुना तुमचे केले या शेवटच्या 19 ओळी आलेल्या आहेत. आणि या म्हणजे बिंब जरी बसके एवढे तरी प्रकाश त्रैलोक्य झोपडे, तशी शब्दांची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. म्हणजे ही शब्दांची व्याप्ती चैतन्य महाराजांच्या वाणीतून आपल्याला अनुभवता येते आहे. उद्या या प्रवचनमालेचा समारोप आहे. त्यामुळं पुनश्च आपल्याला विनंती आहे की आम्हा आयोजकांना जागा कमी पडावी असं वाटावं, एवढ्या मोठ्या संख्येनं उद्या तुम्ही सर्वांनी यावं अशी विनंती आहे. पुनश्च एकदा चैतन्य महाराजांच्या चरणी वंदन करतो. आणि उद्या ठीक 6 वाजता हे या मालिकेच्या समारोपाचं प्रवचन